आने वाला है। मृत झालेल्या लोकांना जिवंत करण्यासाठी मी तुझा उपयोग करून घेणार आहे. मरे हुए लोगों को जीवित करने के लिए मैं तेरा उपयोग करके लूंगा. हालेलुया. हालेलुया. आज दोपहर तुम्ही माझ्याबरोबर आहे का? आज दोपहर मेरे साथ हो क्या? एजकेलला परमेश्वरने काय केलं? एजकेल को परमेश्वर ने क्या किया? आणि त्याला उचलून उसे उठाकर हजारो मेलेले अशा मड्यांच्या हडात नेऊन उभा केलं. हजारों मरे हुए हड्डियों के बीच में उसे खड़ा कर दिया. कल्पना करा, कल्पना करो, सोचो एहेजकेलची परिस्थिती काय झाली. एजकेल की परिस्थिति क्या हुई होंगी. आणि ज्यावेळेस एहेजकेलने देवाकडे बघितलं, जब एजकेल ने परमेश्वर की ओर देखा, एहेजकेल असं म्हणाला, एजकेल ने ऐसे कहा, हे परमेश्वरा, हे परमेश्वर, हे सगळं काय आहे. ये सब कुछ क्या है. परमेश्वर एहेजकेलला म्हणाला, परमेश्वर ने एजकेल से कहा, आणि लोकांनी माझ्या वचनावर कधीच अविश्वास दाखवू नये. लोग मेरे वचनों पर कभी भी अविश्वास न दिखाए. लोकांनी माझ्या भविष्यवाणीवर कधीच अविश्वास दाखवू लोग नये. मेरे भविष्यवाणी पर कभी भी अविश्वास न दिखाए. आज या ठिकाणी एक मोठं सामर्थ्य मी घडवून आणणार. और इसलिए आज इस जगह पे बड़े सामर्थ को मैं लेकर आऊंगा. देवाचा आत्मा असं म्हणाला, परमेश्वर की आत्मा ने ऐसे कहा, एजकेल, या हाडामध्ये जीव येईल का. इस हड्डियों में प्राण आएगा क्या. या हाडामध्ये जीव येईल का. इस हड्डियों में प्राण आएगा क्या. एजकेलच्या जीवनामध्ये कधीच असा मिराकल झाला और नव्हता. एजकेल के जीवन में कभी भी ऐसा चमत्कार नहीं हुआ. एजकेलने अशा सामर्थ्याला कधीच अनुभवलं नव्हतं. एजकेल ने ऐसे सामर्थ को कभी भी अनुभव नहीं किया. एजकेलने असा अभिषेक कधीच पाहिला नव्हता. एजकेल ने कभी भी ऐसे अभिषेक को नहीं देखा देवाचा था. भविष्यवक्ता असून पण परमेश्वर का भविष्यवक्ता होकर भी एजकेल देवाच्या आत्म्याला काय म्हणतो. एजकेल परमेश्वर की आत्मा से क्या कहता है, प्रभु या हाडामध्ये जीव येईल का नाही. इन हड्डियों में प्राण आएगा या नहीं, तुलाच माहित. तुझे ही पता है. परमेश्वर काय म्हणाला, परमेश्वर ने क्या कहा, काय तुम्हाला माहित आहे. क्या आपको पता है. हड्डीमध्ये जीवन घालणारा परमेश्वर, हड्डियों में प्राण डालने वाला परमेश्वर, आणि त्या हड्डीत जीवन येण्यासाठी परमेश्वरने कुणाचा उपयोग करून उस घेतला. हड्डियों में प्राण आने के लिए परमेश्वर ने किसका उपयोग करके एक लिया. साधारण मनुष्याला त्याने उचललं. एक साधारण मनुष्य को उसने उठाया मृत झालेल्या हड्डीमध्ये नेऊन ठेवलं. और मरे हुए हड्डियों में उले ले गया. आणि देव हेच केलं असं म्हणाला, और ये एजकेल को परमेश्वर ऐसा कहता होय त्या है, हड्डीमध्ये मी जीवन हाँ आणेन. उस हड्डियों में मैं प्राण लाऊंगा. पण त्या हड्डीत जीवन येण्यासाठी लेकिन उस हड्डियों में प्राण लाने के लिए तुला माझ्या भविष्यवाणीचं वचन बोलावं तुझे लागेल. मेरे भविष्यवाणी के वचनों को बोलना पड़ेगा. परमेश्वर हेच केलं असं म्हणाला, परमेश्वर ने एजकेल को ऐसे कहा, एजकेल या हड्डीसाठी भविष्यवाणी इन हड्डियों के लिए भविष्यवाणी कह दे. रिबालाबा शखातालाबा शदानामा रियांदाना खारा शदानामा. आज येशूच्या नावात प्रभु मिरज मधल्या अशा अनेक मूर्त झालेल्या आत्मिक हड्डीसाठी आम्ही भविष्यवाणी आज यीशु करतो. के नाम से मीरज में मरे हुए ऐसे हड्डियों के लिए प्रार्थना करते हैं. प्रभु त्यांच्या आत्म्यामध्ये जीवन प्राप्त होते. प्रभु उनके आत्मा में जीवन प्राप्त होने आणि दे. ऑनलाईन पाहणाऱ्या प्रभु अशा अनेक लोकांसाठी मी भविष्यवाणी करतो. ऑनलाइन देखने वाले ऐसे अनेक लोगों के लिए मैं भविष्यवाणी करता एक हूँ. बहिणीविषयी मी बघत आहे. एक बहन के बारे में मैं देख रहा आणि हूँ तू विश्वास करते, और तू विश्वास करती है, तरी पण तुझं जीवन फिर भी तेरा जीवन एका सुकलेल्या हड्डीसारखं आहे. एक सूखी हड्डी के समान आणि है. तुझी प्रार्थना एका हड्डीसारखी सुकलेली और आहे. तेरी प्रार्थना एक हड्डी के समान सूखी है. आणि तुझं मॅरेड लाईफ एका हड्डीसारखं और सुकलेलं तेरा आहे. शादीशुदा जीवन एक हड्डी के समान आणि सूखा तुझ्या है. लेकराची प्रगती एका हड्डीसारखी सुकलेली और आहे. तेरे बच्चों की उन्नति एक हड्डी के समान सूखी है. आणि तुझा फायनान्स एका हड्डीसारखा सुकलेला और आहे. तेरा पैसा एक हड्डी के समान सूखा है. देवाच्या आत्म्यामध्ये तुझ्यासाठी भविष्यवाणी करता. परमेश्वर की आत्मा में तेरे लिए भविष्यवाणी करता आणि हूँ. परमेश्वर हेच गेला असं म्हणाला, परमेश्वर ने एजकेल को ऐसे कहा, या हड्डीसाठी भविष्यवाणी कर. इस हड्डी के लिए भविष्यवाणी आणि माझं कर. वचन ऐकत असताना तू ऐकत आहेस का. और मेरा वचन सुनते हुए तू ये सुन रही है क्या. आणि तुझ्या हड्डीमध्ये आता जीवन येत और आहे. तेरे हड्डी में अभी प्राण आ रहा है, आणि जीवन जसं आ रहा एजकेलने है. भविष्यवाणी केलेली जैसे आहे. एजकेल ने भविष्यवाणी आणि की, तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसे लिखा है, आणि हड्डीवर मांस चढलेला आहे. और हड्डी में मांस आ गया, आणि त्याच्यामध्ये स्नायू चढलेले और आहेत. उसमें स्नायु चढ़ आणि गए, त्याच्यावर त्वचा आलेली आहे. और उसमें त्वचा आ गई, अनेक दिवस सुकलेल्या हड्डीमध्ये. और बहुत से दिनों तक सूखी हुई हड्डियों आणि में एजकेलनं बोललेल्या वचनाच्या द्वारे जीवन दान आलेलं आहे. एजकेल के बोले गए वचनों के द्वारा जीवन आ गया. आणि अजून मी प्रचाराकडे जात नाही. अभी तक मैं प्रचार की ओर नहीं आणि जा मी रहा, मंडळीला काय प्रोत्साहन देत और आहे. मंडली को मैं क्या उत्तेजन कर रहा आणि हूँ. तुमच्या जवळ जे बुक आहे, आपके पास जो किताब है, आणि तुमच्या जवळ जे बुक आहे, आपके पास जो किताब है, ते जीवन देणारी प्रोफेसी वो आहे. जीवन देने वाली भविष्यवाणी आणि है. कदापि ह्याच्यापासून दूर असू और नका. कभी भी इससे दूर न रहो. आणि बायबल मधलं प्रत्येक वचन काय आहे, और बाइबल में का हर एक वचन क्या है, आणि ती प्रोफेसी आहे. वो भविष्यवाणी आणि है. तुम्ही सहज एक अध्याय वाचता, और सहज रीति से आप एक अध्याय पढ़ आणि लेते तुम्ही हो, त्या दिवशी अध्याय वाचत नाही. और उस दिन आप अध्याय नहीं पढ़ते. तुम्ही तुमच्या जीवनासाठी भविष्यवाणी वाचलेली आप आहे. अपने जीवन के लिए भविष्यवाणी पढ़ते हो. ज्या वेळेस तुम्ही बायबल उघडता, जब आप बाइबल खोलते हो, आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही सुटकेची भविष्यवाणी उघडलेली आहे. आपके घरों में आपने छुटकारे की भविष्यवाणी आणि खोली है. बायबल हे काय आहे, बाइबल ये क्या है, हे प्रॉफिटिक बुक आहे. ये भविष्यवाणी की किताब
किताब है ज्याच्याजवळ बायबल आहे और जिसके पास बाइबल है ओळखून जा की भविष्यवाणी त्याच्याकडे आहे पहचान लो कि उसके पास आणि भविष्यवाणी है ज्याच्याकडे देवाचं वचन आहे और जिसके पास परमेश्वर का वचन है ओळखून जा की देवाची भविष्यवाणी त्याच्याकडे आहे पहचान लो कि परमेश्वर की भविष्यवाणी उसके पास है प्रकटीकरणाचा 22वा अध्याय प्रकाशित वाक्य 22 अध्याय 18 वचन 14 वचन आम्ही वाचूया 14 वचन को हम पढ़ेंगे थैंक यू होली प्रकाशित वाक्य 22 अध्याय 14 वचन आपले झगे धुणारे सुखी आहेत. सॉरी 18 वचन वाचा 18 वचन को पढ़ो हा. तर जो या पुस्तकातील भविष्यवादीचे वचने ऐकतो कुठली वचने कौन सी वचने कुठल्या पुस्तकातली कौन सी पुस्तक की एक दिवस असं झालं एक दिन ऐसा हुआ एक ब्राह्मण परिवारातला एक व्यक्ती होता एक ब्राह्मण परिवार का एक व्यक्ति था आणि महालक्ष्मी मंदिराचा तो पुजारी होता आणि काय घडलं नाही आपण बोलूया कारण ऑलरेडी तो पास्टर आहे आता महालक्ष्मी मंदिराचा तो पुजारी होता महालक्ष्मी के मंदिर का वो पुजारी था आणि तो रोज सकाळ संध्याकाळ पूजा और रोज शाम सवेरे शाम वो पूजा करता था पण त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती लेकिन उसके जीवन में शांति नहीं थी आणि तो पुजारी असून पण लोकांचा प्रसाद देवाला चढवून पण और पुजारी होकर भी लोगों का प्रसाद चढ़ाकर भी आणि त्याच्या जीवनामध्ये तो ब्लेसिंग नव्हता उसके जीवन में वो आशीषित नहीं था एक दिवस असं झालं एक दिन ऐसे हुआ संध्याकाळच्या वेळेस सांझ के समय त्याची पूजा समाप्त झाली उसकी पूजा खत्म हुई आणि तो एका वडापावच्या गाड्याच्या शेजार जाऊन बसला और वड़ा पाव के गाड़ी के पास वो जाकर बैठा आणि त्यावेळेस प्रभु येशूची पुस्तकं वाटली जायची और उस समय में प्रभु यीशु की किताबें बांटी जाती थी त्या वडापाववाल्याच्या हातात पण कोणीतरी येशूचं गॉस्पल दिलं उस वड़ा पाव बनाने वाले के हाथ में भी किसी ने सुसमाचार दिया पण बायबल सांगतं लेकिन बाइबल बताती है ज्यांचा नाश होणार आहे जिनका नाश होने वाला है त्यांना सुवार्ता ही मूर्खासारखी आहे म्हणून उनको सुसमाचार मूर्खों के समान है प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड त्या वडापावल्यानं काय केलं उस वड़ा पाव वाले ने क्या कर दिया त्या पर्च्या फाडल्या उस किताब को उस कागज को फाड़े आणि वडापाव देण्यासाठी त्या कागदाचा उपयोग और वड़ा पाव देने के लिए उस कागज का उपयोग किया सडनली त्या ठिकाणी एक व्यक्ती वडापाव घ्यायला आला अचानक वहाँ पे एक व्यक्ति वड़ा पाव लेने आया आणि तो पुजारी त्या वडापावच्या साईडच्या गाड्याच्या साईडला बसलेला आहे और वो पुजारी उस गाड़ी के बाजू में बैठा है ही कोल्हापूरची घटना आहे ये कोल्हापुर की घटना है आणि ज्या पुजाऱ्याविषयी मी आता बोलत और आहे जिस पुजारी के बारे में मैं बात कर रहा हूँ 40 वर्ष त्यांनी देवाचा प्रचार केला 40 साल तक उन्होंने परमेश्वर का प्रचार 3 किया महिने मी त्यांच्या समोर प्रचार केलेला आहे 3 महीनों तक मैंने उनके सामने प्रचार किया आणि मला घाम यायचा और मुझे पसीना आता था कारण क्योंकि ऑल इंडिया मध्ये त्या व्यक्तीनं प्रत्येक चर्चेस मध्ये प्रचार केला सारे भारत में उस व्यक्ति ने प्रचार हर एक चर्च में प्रचार किया 3 महिने ते माझ्या समोर येऊन बसायचे 3 महीने वो मेरे सामने आकर बैठे मी थे 3 महिने प्रचार करायचो मैं 3 महीने प्रचार करता था बरोबर आहे सिस्टर कुठे आहे अनिता सिस्टर वाघेला फॅमिली मंजू मॅडमचे वडील मी त्यांच्याविषयी बोलत आहे आणि 3 महिने ते त्यावेळेस त्या चर्चमध्ये होते और 3 महीने ते लोक त्या चर्चमध्ये वो लोग उस चर्च में थे आणि 3 महिन्यानंतर मी बाहेर पडलो 3 महीने के बाद मैं बाहर निकल गया हे पण माझ्या मागे ये भी मेरे साथ बाहर निकल गए कारण देवाने ती मला दिलेली मेंढर होती क्योंकि परमेश्वर ने मुझे दी हुई भेड़ें आणि थी 3 महिने मी त्या व्यक्तीसमोर प्रचार करायचो 3 महीने तक मैं उस व्यक्ति के सामने प्रचार आणि करता था समोर बसलेल्या पुष्कळ लोकांचं मला टेन्शन और नव्हतं आगे बैठे हुए बहुत लोगों के बारे में मुझे चिंता नहीं मला थी टेन्शन होतं मुझे चिंता थी 40 वर्ष ज्याचं बायबलवर प्रभुत्व आहे 40 सालों तक जिनका बाइबल पर अधिक प्रभुत्व है आणि त्याच्या समोर मला प्रचार करायचा उनके सामने मुझे प्रचार करना हर है संडेला 3 महिने मी प्रचार करायचो हर संडे में मैं 3 महीने प्रचार कर रहा 3 था महिन्याचा कालावधी समाप्त 3 झालेला महीने का समय खत्म हुआ आणि आता माझं शेंडाप होतं अभी मेरा आखिरी का दिन था आणि आता मला लोक अलविदा करणार अभी होते मुझे लोग अलविदा करने वाले थे कारण त्या दोघा पती पत्नींच्या मनामध्ये प्रभूने टाकलं होतं क्योंकि उन दोनों पति पत्नी के मनों में प्रभु ने बताया था 3 महिने पास्टर संदीपला तुझ्या चर्च मध्ये बोलव 3 महीनों के लिए पास्टर संदीप को अपने कलीसिया में बुला आणि ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं और जब उन्होंने मुझे बताया आणि जरी माझ्यापेक्षा सेवा कुणाची कमी असेल शायद मैं मुझसे कम यदि किसी की सेवा होंगी तरी पण वरिष्ठ असतील तर मी त्यांचा आदर करतो यदि मुझसे बड़े होंगे तो मैं उनका आदर करता हूँ ज्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं जब उन्होंने मुझे ऐसे बताया मी त्यांचा रिस्पेक्ट करून त्याच्या चर्चला गेलो मैं उनका आदर करके उनकी कलीसिया में गया 3 महिने त्यांचे वडील वचन ऐकत होते 3 महीनों तक उनके पिता मेरा वचन सुन रहे थे एक दिवस असं झालं एक दिन ऐसे हुआ आणि माझा सेंडापचा दिवस होता और मेरा आखिरी का दिन था आणि सगळे लोक आमचं स्वागत करत होते और सभी लोग हमारा स्वागत कर रहे थे सत्कार करत होते सत्कार सम्मान कर रहे थे पुष्कळ लोक रडत होते और बहुत से लोग रो रहे थे पुष्कळांनी भरपूर गिफ्ट आणले होते और बहुतों ने बहुत से तोहफे लाए थे कारण आम्ही त्या दिवशी त्या चर्च मधनं
जाणार होतो क्योंकि हम उस दिन उस कलीसिया से जाने वाले आणि थे मी त्या ठिकाणी अशी सेवा केलेली और आहे. मैंने वहाँ पे ऐसी सेवकाई की. सकाळी मिरज मध्ये, सवेरे मिरज में, दुपारी म्हैसाळ मध्ये, दोपहर को मैसाल में संध्याकाळी मी जयसिंगपूरला और जातो. सांझ के समय जयसिंहपुर में. आणि रविवारी पुरा माझा दिवस ट्रॅव्हलिंग्स मध्ये आणि प्रचारामध्ये असायचा. और रविवार का पूरा दिन सफर और प्रचार में था. आणि अचानक माझा शेवट दिवस होता. और अचानक मेरा आखिरी का दिन था. प्रचार संपला प्रचार खत्म हुआ आणि त्या वरिष्ठ व्यक्तीने जे महालक्ष्मीचे पुजारी होते और जो बड़े व्यक्ति जो महालक्ष्मी के पुजारी थे आणि त्यांनी मला असं बोलवलं. उन्होंने मुझे ऐसे बुलाया ते हे सगळं संध्याकाळी ऐकणार आहेत. और शाम के समय ये सब वो लोग सुन लेंगे कारण ते फेसबुकला मला रोज माझा मेसेज ऐकतात क्योंकि वो फेसबुक पर मेरा मैसेज सुनते हैं आणि ते कायम माझा मेसेज ऐकतात. और हमेशा वो मेरा मैसेज सुनते आणि रहते आज हैं. संध्याकाळी ते ऐकणार आहे. आज शाम को वो सुनेंगे. हालेलुया. हालेलुया. आणि त्यांनी मला इकडे बोलवलं उन्होंने मुझे उधर बुलाया आणि माझा प्रचार करताना शर्ट भिजला नाही सिस्टर. और प्रचार करते समय मेरा शर्ट गिला नहीं हुआ. पण ज्यावेळेस त्यांनी मला बोलवलं लेकिन जब उन्होंने मुझे बुलाया आणि 2 पावलावर त्यांच्या जवळ जाऊपर्यंत माझा शर्ट घामानं भिजून चिप झाला. और 2 पैरों के अंतर तक उनके पास जाते समय मेरा शर्ट पसीने से भीग गया. आणि भारतामध्ये खूप वरिष्ठ व्यक्ती आहेत और भारत में बहुत बड़े व्यक्ति आणि हैं. मी घाबरत त्यांच्या और जवळ मैं डरते डरते उनके पास गया आणि त्यांनी मला खाली वाकायला सांगितलं और उन्होंने मुझे नीचे झुकने के लिए कहा आणि मी खाली वाकलो. और मैं नीचे झुका. आणि त्यांना जास्त बोलायला येत नव्हतं कारण एज खूप झालं होतं. उनकी उम्र ज्यादा होने के कारण वो ज्यादा बोल नहीं सकते थे. आणि ते माझ्या कानात असं म्हणाले, उन्होंने मेरे कानों में ऐसे कहा 3 महिने मी तुझी चूक काढण्यासाठी इथं बसलो होतो. 3 महीनों तक यहाँ पे मैं तेरी गलतियां निकालने के लिए यहाँ बैठा था. ते रडायला लागले वो रोने लगे आणि माझ्या पाठीवर थापून म्हणले, और मेरे पीठ पर हाथ थपक कर कहा 3 महिन्यात एक ही चान्स तू मला दिला नाही. 3 महीनों में एक भी मौका तूने मुझे नहीं दिया. त्या दिवसापासून कोणाच्या बापाला पण घाबरत नाही प्रचार उस करताना. दिन से किसी के भी बाप को नहीं डरता प्रचार करते 40 समय. वर्ष बायबल अध्ययन करणारा म्हणतो की तुझ्या प्रचारामध्ये चूक नाही. 40 सालों तक बाइबल अध्ययन करने वाला व्यक्ति कहता है कि तेरे प्रचार में गलतियां नहीं. आणि जो आता इथनं पुढे माझ्या प्रचारात चूक काढल और जो यहाँ से आगे मेरे प्रचार की गलतियां निकालेगा 100% तो चुकीचा आहे. 100 गुना वो गलत है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती वो व्यक्ति मंदिराचा पुजारी मंदिर का पुजारी आणि तो त्या वडापावच्या साईडला बसला. और उस वड़ा पाव के साइड में बैठा था. वडापाववाल्यांना वडा त्या बायबलच्या एका पानात गाठला वड़ा पाव वाले ने वड़ा पाव उस बाइबल के एक पन्ने में वहाँ पे डाला आणि एका व्यक्तीला दिला और एक व्यक्ति को दिया जो वडापाव घ्यायला आला जो होता. वड़ा पाव लेने आया था. त्या व्यक्तीने काय केलं, उस व्यक्ति ने क्या किया, वडा काढून खाल्ला. वड़ा निकाल कर खाया ती बायबलचं जे पान होतं और जो बाइबल का कागज था, बाइबल का पन्ना था, ते जे तेलकट झालेला हात असतो वो तो अपने तेलों से भरे हुए हाथों को आणि ते पुसून त्यांना साईडला टाकलं. वो पोंछ कर उसको साइड में डाल दिया. जसा तो कागद साईडला टाकला जैसे उस कागज को उसने साइड में डाला, तो कागद तिथं जाऊन पडला वो कागज वहाँ पे जाकर गिरा जिथं महालक्ष्मीची पूजा करणारे पुजारी बसले होते. जहाँ महालक्ष्मी की पूजा करने वाले पुजारी बैठे आणि त्यांनी थे. त्या कागदाकडे बघितलं, उन्होंने उस कागज की ओर देखा, त्या कागदाकडे दुर्लक्ष केलं. उस कागज की ओर ध्यान नहीं दिया. कुठून तरी त्यांना आवाज आला, किसी और से उन्हें आवाज सुनाई दिया, ते कागद उचल. उस कागज को उठा. त्यांनी परत त्या वाणीला निग्लेक्ट केलं. उन्होंने फिर से उस वाणी को निगलेक्ट कर दिया. परत थोड्या वेळानं आवाज आला, ते कागद उचल. फिर से थोड़ी देर के बाद आवाज आया, उस कागज को आणि उठा. त्यांचं अंतकरण बेचैन झालं और वो अंतकरण में बेचैन हो गए. आणि त्यांनी तो कागद उचलला. उन्होंने उस कागज को उठाया आणि ज्यावेळेस त्यांनी ती पर्ची उघडली और जब उन्होंने उस पर्ची को खोली, आणि तिथं असं लिहिलं होतं, वहाँ पे ऐसा लिखा था, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग सत्य और जीवन में ही हूँ. आणि ज्यावेळेस त्यांनी ते वाचलं, जब उन्होंने वो पढ़ा, मार्ग येशू आहे, मार्ग यीशु है, जीवन येशू आहे जीवन यीशु है आणि सत्य पण येशू और आहे. सत्य ही यीशु है. मग मी पूजा कुणाची तो करायला? मैं किसकी पूजा कर रहा हूँ? त्या क्षणाला त्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला. उस क्षण में उन्होंने प्रभु यीशु मसीह को ग्रहण कर आणि लिया त्यांना त्यांच्या समाजातून बाहेर काढण्यात और आलं. उनको उनके संसार से, समाज से बाहर आणि निकाला त्यांनी गया. जाऊन एका चर्च मध्ये बॅप्टिझम घेतला उन्होंने जाकर एक कलीसिया में बपतिस्मा आणि लिया त्यांनी बायबल कॉलेज केलं. और उन्होंने बाइबल कॉलेज किया. आज त्यांनी 40 वर्षाची मिनिस्ट्री करून आता ते पूर्ण वयोवृद्ध झालेले आहेत. अभी 40 सालों की सेवकाई करके पूरा साल होके वो है. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, बायबल मधली प्रत्येक वचन भविष्यवाणी आहे. बाइबल का हर एक वचन भविष्यवाणी है. आणि एक वडापावच्या कागदानं एका ब्राह्मणाला एका देवाचा दास बनवू शकतो. वड़ा पाव का कागज एक ब्राह्मण व्यक्ति को परमेश्वर का दास कर सकता तो है. तुझ्या गर्भाशयामध्ये लेकरू घालू तो शकत नाही तेरे गर्भाशय में वो बच्चा नहीं डाल सकता आणि तो तुझ्या कर्जातून तुला बाहेर काढू और शकत तेरे नाही का? कर्जों से तुझे बाहर नहीं निकाल आणि सकता तो तुझ्या शापातून तुला आशीर्वादाकडे घेऊन जाऊ और शकत तेरे नाही शापों से तुझे आशीष की ओर नहीं ले जा आणि सकता लॉस झालेला तुझ्या लेकरला तो बदलू शकत नाही का? और हानि हुआ और तेरे बच्चे को तू बदल नहीं सकता आणि क्या? भयानक आजारानं त्रस्त असलेल्या तुझ्या शरीराला तो आरोग्य देऊ शकत और नाही का? बहुत से
बीमारियों से घेरे हुए तेरे शरीर को तू चंगाई नहीं दे सकता क्या? आणि जर तुम्ही असं म्हणत असाल और यदि आप ऐसा कहते होंगे की काही होईना पास्टर, कुछ भी नहीं हो रहा पास्टर, तर एक सत्य तुम्हाला सांगतो, तो एक सत्य मैं आपको बताता हूँ, तुमच्या जवळ जे आहे त्याला तुम्ही अजून ओळखलं नाही. आपके पास जो है उसको आपने अभी तक नहीं पहचाना. तुमच्या जवळ जे आहे त्याला तुम्ही अजून ओळखलं आपके नाही. पास जो है उसको अभी तक आपने नहीं आणि पहचाना, तुमच्या जवळ जे आहे क्योंकि आपके पास जो आणि है होय ते बायबल आहे, हाँ वो बाइबल है, पण त्या बायबलला वचनामध्ये काय नाव दिलंय? लेकिन उस बाइबल में वचनों में क्या नाम दिया आणि गया परत है? वाचा प्रकटीकरण 22 अध्याय 18 वचन. हम फिर से पढ़ेंगे प्रकाशित वाक्य 22 अध्याय 18 वचन. शबाला. तर जो या पुस्तकातील भविष्यवादाची वचने ऐकतो कुठली वचने? कौन सी वचने सुनता है? तिथं असलेले ह्या पुस्तकातील, वहाँ पे लिखा है कि इस किताब में से, म्हणजे एक पुस्तक नाही, एक किताब नहीं, एक वचन नाही, एक वचन नहीं, तिथं पुस्तक म्हणलेलं आहे. वहाँ पे पुस्तक लिखा गया कोणतं है. पुस्तक? कौन सा पुस्तक? पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र. काय पवित्र शास्त्र? क्या है बाइबल? वचन सांगतं काय पवित्र शास्त्र. वचन बताती है क्या है बाइबल. वाचूया आम्ही परत एकदा. पढ़ेंगे फिर से एक बार. तर जो या पुस्तकातील भविष्यवादाची वचने ऐकतो भविष्यवाद्याची वचने ऐकतो. पुस्तकातील कशातील? कहा कि म्हणजे हे काय आहे? ये क्या है? हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे. ये भविष्यवाणी की किताब है. आज पण ज्यावेळेस तुम्ही त्यातलं वाचून घोषणा करता आज भी वहाँ का पढ़कर आप अंगीकार करते हो, आणि तुम्ही भविष्यवाणीची घोषणा करता. आप भविष्यवाणी की घोषणा करते हो. आणि ह्या हॉलच्या बाहेर मी 2020 मध्ये पहाटे 5 ला यायचो इस हॉल के बाहर 2020 में मैं सवेरे 5 बजे आता था. आणि ह्याच हॉलच्या बाहेर इसी हॉल के बाहर, आणि साईडला वॉचमॅन असायचा और बाजू में वॉचमैन रहता था, आणि मी ह्या शटरच्या पाठीमागे उभा और राहायचो, इस शटर के पीछे में खड़ा रहता, खालच्या बाजूला, नीचे के बाजू में, आणि असं व्यायाम करायचो. और व्यायाम करता था. आणि व्यायाम करत करत और व्यायाम करते करते मी वॉचमॅन कडे बघायचो. मैं वॉचमैन की ओर देखता, वॉचमॅन तिकडे बघितलं, वॉचमैन उधर देखे, मी गुडघे टेकायचो मैं घुटने टेकता आणि म्हणायचो, और कहता, प्रभू तुझं वचन सांगतं, प्रभु तेरा वचन कहता ज्या है भूमीवर तू पाय ठेवशील जिस भूमि पर तू पैर रखे ती भूमी मी तुला दिलेली आहे. वो भूमि मैं तुझे देता प्रभू हूँ. 2021 मध्ये हॉल मला पाहिजे. प्रभु 2021 में ये हॉल मुझे चाहिए. तुम्हाला माहित आहे का? आपको पता है क्या? 2016 पासून 2016 से आम्ही लेकर मिरज मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रेयर वॉक केलेले आहे. और हर एक हिस्सों में मिरज में हमने प्रेयर वॉक की. आणि प्रेयर वॉक करून काय केलंय? और प्रेयर वॉक करके क्या किया? जिथं पण एक 5 गुंठा 10 गुंठा 1 एकर जागा रिकामी दिसल, जहाँ पे भी 10,000 स्क्वायर फुट 5,000 स्क्वायर फुट जहाँ पे जगह खुली मिले, आणि त्याच्यावर जाऊन आम्ही पाय ठेवलाय. वहाँ पे जाकर हमने पैरों का रखा है. येशूच्या नावामध्ये यीशु के नाम से आराधनेसाठी हे बुक करतो. आराधना के लिए ये बुक करते हैं. हालेलुया. हालेलुया. आणि कुणीतरी असं मला म्हणाल, और कोई तो भी मुझे ऐसे कहेगा ही मूर्खता आहे. ये मूर्खता है. मी त्यांना म्हणाल, मैं उनको कहूंगा नाही, नहीं, ही पवित्र शास्त्रातली ये भविष्यवाणी आहे. पवित्र शास्त्र की भविष्यवाणी है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि कायम तुमच्या एरियामध्ये तुम्ही प्रेयर वॉक करा, और हमेशा अपने एरिया में आप प्रेयर वॉक करो, आणि तुमच्या एरियामध्ये चालत असं म्हणा, और अपने एरिया में चलते हुए ऐसा प्रभू कहो, जितके पण अंधकारामध्ये आहेत, और जितने भी अंधकार में आणि हैं, आज प्रभू त्या अंधकाराच्या शक्तीवर मी अधिकार घेतो. आज उस अंधकार की शक्ति पर अधिकार लेता आता मी हूँ. प्रॉफेटिक अनॉइंटिंग मध्ये जात आहे. अभी मैं भविष्यवाणी के अनॉइंटिंग में जा रहा आणि हूँ. प्रेयर वॉक एक सामर्थ्य प्रार्थना आहे. प्रेयर वॉक एक सामर्थ्य प्रार्थना है. प्रेयर वॉक एक सामर्थ्य प्रार्थना आहे. प्रेयर वॉक एक सामर्थ्य प्रार्थना है. बायबल असं सांगतं. बाइबल ऐसा बताती है. आणि एक स्त्री एलिशाकडे गेली एक स्त्री एलिशा की ओर गई, आणि ती असं म्हणाली, और उसने ऐसे कहा, तू भविष्यवाणी करून दिलेलं लेकरू मरून गेलेलं आहे. तू भविष्यवाणी करके दिए हुए पुत्र संतान मर गया है. आणि त्या ठिकाणी एलिशा कसा म्हणाला, उस जगह पे एलिशा क्या कहता है? गेहजी जो त्याचा दास होता, गेजी जो उसका दास था, त्या गेहजीला काठी देऊन म्हणाला, उस गेजी को लाठी देकर कहता जा है, आणि त्या बाईच्या मुलावर काठी फिरवत. और जाकर ये लाठी उस लड़के पर घुमा. गेहजी पळत गेला गेजी दौड़ते गया, आणि त्या बाईच्या मुलावर त्यानं काठी फिरवली. और उस स्त्री के लड़के के ऊपर उसने उस लाठी को घुमाया. नॉट मिराकल, चमत्कार नहीं, चमत्कार नाही. चमत्कार नहीं. कुणी पाठवला होता? किसने भेजा था? कुणी पाठवला होता? किसने भेजा था? एलिशाने पाठवला होता. एलिशा ने भेजा कुणाचा था. दास होता? किसका दास था? एलिशाचा दास होता. एलिशा का दास था. त्याच्या हातात कुणाची काठी होती? उसके हाथ में किसकी लाठी थी? एलिशाची काठी होती. एलिशा की लाठी तरी थी. पण चमत्कार का झाला नाही? फिर भी चमत्कार क्यों नहीं हुआ? ज्याच्यावर चर्च अथॉरिटी आहे, जिसके ऊपर कलीसिया का अधिकार है, ज्याच्यावर मिनिस्ट्रीची अथॉरिटी आहे, के ऊपर सेवकाई का अधिकार है, ज्याच्यावर अभिषेकाची अथॉरिटी आहे, के ऊपर अभिषेक के अधिकार है, तो आल्याशिवाय काम होणार वो नाही. आने तक काम नहीं होगा.
हालेलुया. हालेलुया. आणि कुठल्या डिग्री घेऊन आलेल्या व्यक्तीकडनं काम होत नाही. किसी डिग्री लेकर आए हुए व्यक्ति की ओर से काम नहीं होता. प्रॉफिट आल्यावर ज्याच्यावर आत्मा आहे तो आल्यावरच काम होतं. भविष्यवक्ता आने के बाद जिसके ऊपर आत्मा है वो आने के बाद ही काम होता है. तुम्हाला माहित आहे का? आपको पता है? दाऊद हा भविष्यवक्ता होता. दाऊद एक भविष्यवक्ता था. दाऊद एक भविष्यवक्ता होता. दाऊद एक भविष्यवक्ता था. आणि दाऊदावर परमेश्वराचा आत्मा येणार और होता. दाऊद के ऊपर परमेश्वर का आत्मा आने वाला था. पहिले शमूएल 16 अध्याय. पहिले शमूएल 16 अध्याय आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. आणि परमेश्वर शमूएलला असं म्हणाला, और परमेश्वर ने शमूएल से ऐसे कहा, जाऊन येशाचा मुलाला अभिषेक कर, मी त्याच्यामध्ये राजा बघितलेला आहे. जाकर ईशाई के बेटे को अभिषेक करके, क्योंकि मैंने उसमें राजा देखा है. आणि त्याच्यामध्ये राजा पाहिला त्यावेळेस ईशायाला किती मुलं होती? उसमें जब परमेश्वर ने राजा देखा तब ईशाई को कितने बच्चे थे? किती मुलं होती? कितने बेटे थे? कोण म्हणला? किसने कहा 8? 8 वाले उभा राहा. 8 वाले खड़े हो जाओ. 7 किती लोक म्हणले उभा राहा? 7 कितने लोगों ने कहा वो खड़े हो जाओ. आणि ज्याला माहित नाही ते उभा राहा. और जिनको पता नहीं वो खड़े हो जाओ. येशया कोण आहे आम्हाला माहितच नाही. पास ईशाया कौन है हमें पता ही नहीं. या खाली बसून घेऊया. आइए नीचे बैठ जाएंगे. पहिले शमूएल याचा 16 अध्याय. पहिले शमूएल 16 अध्याय. आणि ज्यावेळेस और जब शमूएल ईशायाच्या मुलाला अभिषेक करायला गेला, जब शमूएल ईशाई के बेटे को अभिषेक करने गया, अजून शमूएलला माहित नाही की ईशायाच्या मुलामधला कुठला मुलगा अभिषेक करायचा आहे. अभी तक शमूएल को पता नहीं कि ईशाई के बेटे में से किस बेटे को अभिषेक करना है. आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. पहिले शमूएल 16 अध्याय. पहिले शमूएल 16 अध्याय 6 वचनापासून 6 वचन से लेकर. आणि असे झाले की अनॉइंटेड किती महत्वाचा आहे. अभिषेक कितना महत्वपूर्ण है. अभिषेक अनॉइंटेड किती महत्वाचा आहे. अभिषिक्त कितना महत्वपूर्ण है. चर्च पण असं पकडायचं, कलीसिया भी ऐसे पकड़ो जिथं अनॉइंटेड पाहिजेत. वहां पे अभिषिक्त चाहिए. अनॉइंटिंग नाही. अभिषेक नहीं. काय पाहिजे? अभिषिक्त. अनॉइंटेड. अभिषिक्त. नॉट अनॉइंटिंग. अभिषेक नहीं. अभिषेक नाही. अभिषेक नहीं. अभिषिक्त पाहिजे. अभिषिक्त चाहिए. का अभिषिक्त पाहिजे? क्यों अभिषिक्त चाहिए? कारण जिथं अभिषिक्त आहेत, जहाँ पे अभिषिक्त है तिथं अभिषेक आहे. वहाँ पे अभिषेक है. हालेलुया. हालेलुया. वाचा 6 वचनापासून. पढ़ो 6 वचन से लेकर. आणि असे झाले की ते आल्यावर त्याने अलियाबाला पाहून म्हटले, खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. ईशायाने आपले 7 मुलगे शमूएलाच्या समोर चालवले. ईशाई ने अपने सातों बेटों को शमूएल के सामने चलाए. तुझ्या देवाना सांगितलं ना, तेरे परमेश्वर ने ऐसे बताया है ना की ईशा मधला एक मुलगा राजा होणार आहे. ईशाई के बेटों में से एक बेटा राजा होगा. कोण आहे तो? कौन है वो? शमूएल मला पण माहिती. शमूएल ने कहा मुझे भी पता नहीं. एक ईशायाने त्या समोर चालवले. एक को ईशाई ने उसके ओर ले गया. काय झालं वाचा. क्या हुआ पढ़ेंगे. त्या लेकरांकडे लक्ष द्या, कारण ते बाथरूम मध्ये कोणतर जाऊन त्याने कडी लावलं तर ते आतमध्येच राहील. आणि चर सुटल्यावर तुम्ही जाल सगळे. ते कडी होते तिथं. हा वाचा. पढ़ो. आणि असे झाले की ते आल्यावर त्याने अलियाबाला पाहून म्हटले, खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले, त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. त्याच्या विदाउट झग्याकडे किंवा त्याच्या गळ्यात क्रूस नाही म्हणून त्याच्याकडे तसं पाहू. उसके कपड़ों पर आया है, उसके गले में क्रूस नहीं, इसकी ओर मत देख. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेक वेळेस आम्ही अभिषिक्ताला कसं निवडतो? बहुत से बार हम अभिषिक्तों को कैसे चुनते हैं? त्याच्या पोशाखावरून, उसके कपड़ों से, त्याच्या पर्सनॅलिटीवरून, उसके पर्सनालिटी से. नहीं. जर अभिषिक्ताला ओळखायचं आहे, यदि अभिषिक्तों को पहचानना है, अभिषेकाखाली यायला पाहिजे. अभिषेक के नीचे आना पड़ेगा. पुढे वाचा काय घडलं. आगे क्या हुआ पढ़े. त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारले आहे. पुढे. कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. मग ईशायाने अनिदाबाला बोलावून त्याला शमूएला पुढे चालवले, परंतु त्याने म्हटले, यालाही यहोवाने निवडले नाही. मग ईशायाने शम्माला जवळून चालवले, परंतु त्याने म्हटले, यालाही यहोवाने निवडले नाही. मग तसे ईशायाने आपल्या 7 मुलांना शमूएला पुढे चालवले. आपल्या 7 मुलांना शमूएला पुढे चालवले, परंतु शमूएलाने ईशायाला म्हटले, यांना यहोवाने निवडले नाही. यांना यहोवाने निवडले. पुढे वाचा. तेव्हा शमूएलाने ईशायाला म्हटले, तुझे सर्व मुलगी येथे आहेत काय? तुझे सगळी लेकरं येथे आहेत काय? मग तो म्हणाला,
मग इशे असं म्हणाला, अजून धाकटा राहिला आहे. अजून 8 नंबरचा राहिलेला आहे. कुठं आहे? कहाँ पे है 8 कुठं आहे? नंबर का? रानात. रान काय? जंगल में. जंगल क्या है? रान काय? जंगल क्या है? त्रास, तकलीफें, समस्याएं. आणि अभिषेक होण्याच्या पोझिशन मध्ये 7 लाईन मध्ये आहेत. अभिषेक होने की स्थिति में लाइन में 7 लोग खड़े हैं. आणि दीक्षा घेण्यासाठी 7 लोक तिथं आहेत समोर. और दीक्षा लेने के लिए 7 लोग आगे खड़े हैं. विदाउट दीक्षेचा विदाउट दीक्षा का मेंढर सांभाळायला लागला. भेड़ों को चरा रहा. हालेलुया. हालेलुया. तुझे सगळे मुलं झाले का? तेरे सभी बेटे हो गए? ईशा म्हणला, ईशे ने कहा एक आहे एक बाकी है, आणि तो आपल्यात यायच्या लायकीचा. वो हमारे बीच में आ सके ऐसा वो उचित तो नहीं. 1 महिना मेंढरांमध्ये असतो. वो एक महीनों तक भेड़ बकरियों में रहता आणि है. तो जर आपल्यात आला, और यदि वो अपने में आए, त्याच्या अंगाचा स्मेल येईल. उसमें से करती दुर्गंधी आएगी. आणि तो 1 कपड्यावर महिना झाला आहे, और एक कपड़ों पर वो महीना हुआ है आणि घाणेरडा झाला असेल, और गंदा हुआ होगा, तो आपल्या मध्ये येण्याच्या वो लायकीचा. हमारे बीच आने के लायक नहीं. शमूएल काय म्हणाला वाचा? शमूएल ने क्या कहा पढ़ेंगे? अजून धाकटा राहिला आहे आणि पहा तो मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशियाला म्हणाला, त्याला बोलवून आण, त्याला बोलवू ना, कारण तो येथे येईपर्यंत आपण जेवायला बसणार नाही. अभिषिक्त येऊपर्यंत, अभिषिक्त आने तक हम खाना खाने नहीं बैठेंगे. किती वेळ? कितने समय तक? आता तिथं वचन शॉर्ट मध्ये आहे, अभी वहाँ पे वचन थोड़े में लिखा पण है, रियालिटी बघितली तर लेकिन सच्चाई देखे, किती डोंगरांच्या पलीकडे दावीद गेलाय मेंढर चराय कितने माहित नाही. पहाड़ों के पार चरवाहों को चराने के लिए दाऊद गया है. किती पता तासानं आला नहीं असेल? कितने घंटों में आया होगा. कदाचित 5 तासानं, शायद 5 घंटों के बाद, कदाचित 7 तासानं, शायद 6 घंटे के बाद, कदाचित 8 तासानं, शायद 8 घंटों के बाद आया कदाचित होगा, 12 तासानं. शायद 12 घंटों के बाद. 12 तास 12 घंटे जेवण समोर आहे. खाना आगे है. शमूएलानं म्हणलं, शमूएल ने कहा एकानं पण खायचं नाही. एक भी व्यक्ति नहीं खाएगा. अभिषिक्त येत नाही जब तक अभिषिक्त नहीं आता तोपर्यंत जेवायचं नाही. तब तक खाना नहीं खाओ. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, कोणते विश्वासणारे वचनासाठी भुकेले आहेत, कौन से विश्वासी भी वचनों के लिए भूखे हैं, ज्यांच्या लाईफ मध्ये अजून अभिषिक्त आला नाही. जिनके जीवन में अभी तक अभिषिक्त नहीं आया. आणि माहित नाही त्यांच्या लाईफ मध्ये येण्यासाठी किती वर्ष जातील. पता नहीं उनके जीवन में आने के लिए कितने साल मी काय गुजरेंगे. शिकवत आहे, मैं क्या सिखा दूं? आणि का घेजीकडनं काम झालं क्यों नाही. गेजी की ओर से काम नहीं हुआ. गाठी एलिशाची होती, लाठी एलिशा की थी, ऑर्डर एलिशाची होती, ऑर्डर एलिशा का था, अथॉरिटी एलिशाची होती, अधिकार एलिशा का था, पण उपस्थिती एलिशाची नव्हती. लेकिन उपस्थिति एलिशा की नहीं थी. कुठला नाही मुलगा. वो लड़का नहीं उठा. आणि गेजी जाऊन म्हणला, और गेजी ने जाकर कहा काय होईना. कुछ नहीं हो रहा. हीच घटना कुठं घडली. यही घटना कहाँ पे हुई. आणि एका मुलाला भूत लागलं होतं. और एक बच्चे को भूत लगा, दुष्ट आत्मा लगा था. भूत लागला बाप जाऊन येशूला काय म्हणाला, और जिसके बच्चों को भूत लगा था वो बाप यीशु को तुझ्या जाकर क्या, शिष्याला ते काढता आलं तेरे नाही. चेलों को वो निकाला नहीं गया. तुझ्या शिष्याला ते काढता आलं तेरे नाही. चेलों ने वो नहीं निकाला. का शिष्याने काढलं नाही? क्यों चेलों ने नहीं निकाला. कारण आज काढणारा त्यांच्या बरोबर होता. क्योंकि निकालने वाला उनके साथ आणि था. कधी काढायला लागले, और कब निकालने लगे. कधी भूत काढायला लागले, कब दुष्ट आत्मा निकालने कधी रोगी लगे. बरा करायला लागले, कब रोगी को चंगे करने ज्यावेळेस लगे. अथॉरिटी असणारा स्वर्गात उचलला जब गेला. अधिकार रहने वाला स्वर्ग में उठाया आणि गया. जो पण अथॉरिटी असणारा तुमच्या बरोबर आहे, जब तक अधिकार रहने वाला आपके साथ है, तुम्हाला काय करायची गरज नाही. आपको कुछ करने की आवश्यकता नहीं. केलं तरी काय होणार नाही. यदि करो तो भी कुछ नहीं पण होगा. एक वेळ येईल लेकिन एक समय ज्यावेळेस आएगा अथॉरिटी तुमच्यापासून अथॉरिटी असणारा तुमच्यापासून जब काढून अधिकार जिसके पास है वो आपसे निकाला आणि मग जाए, त्याचा अभिषेक तुमच्यावर येईल. उसका अभिषेक आप पर आए. आणि काय घडलं, और क्या हुआ. गेजी जाऊन म्हणाला, गेजी जाकर कहने लगा, मला काय ते मुलगा जिवंत होईल. मुझसे क्या वो लड़का जीवित नहीं हुआ. एलिशा म्हणला चल जाऊया. एलिशा ने कहा कि चल जाए. किती लोकांनी ही घटना वाचली कितने आहे? लोगों ने इस घटना को पढ़ी है. किती लोकांनी हे वचन वाचलेलं आहे? कितने लोगों ने इस वचन को पढ़ा है. वाचलं? पढ़ा नहीं. एक बाई एक स्त्री तिच्या माडीवर मेलेला मुलगा झोपलेला आहे. जिसके छत पर मरा हुआ लड़का सोया है. एलिशाने काय केलं, एलिशा ने क्या किया. आता मला सगळं काढून दाखवायला वेळ अभी नाही, सब निकालने का मुझे समय नहीं. कारण माहित नाही मगाशी हे सांगता सांगता कुठे गेलो, पता नहीं पहले बताते कहा गया. दाविदाकडे गेलो. दाऊद की ओर गया. आणि काढलं तर तुम्हाला प्रॉफिटिक मधनं फिरवता येणार नाही. और निकाले तो यदि प्रॉफिट के ऊपर से मुझे आपको आणि फिराना नहीं भविष्यवक्ता आता. शिकवायला सुरू करतो. और जब भविष्यवक्ता सिखाने के लिए शुरुआत करता आणि है, तो एक तासामध्ये कदाचित तुम्हाला पुरं बायबल पण शिकून एक मोकळं. घंटे में पूरा बाइबल सिखा कर भी वो आपको आणि सिखाएगा. प्रत्येक रेफरन्स काढून दाखवा म्हणला. और हर एक रेफरेंस निकाल के दिखाओ वेळ कहोगे पुष्कळ निघून जाईल आपला.
तो समय बहुत निकल जाएगा। एलिशाने पहिला प्रयोग काय केला? एलिशा ने पहला प्रयोग क्या किया? काय माहिती तुम्हाला केला? क्या किया पता है? त्या मुलाच्या अंगावर एलिशा पडला. उस लड़के के ऊपर एलिशा गिरा। तुम्हाला माहिती आहे का? आपको पता है क्या? प्रॉफिट काहीतरी विचित्रच करतात. प्रॉफिट कुछ अलग ही करते हैं, काहीतरी वेगळंच करायला होतं. अलग ही करते हैं। एका ठिकाणी एलिशाकडे लोक आले, म्हणाले एक जगह पे एलिशा की ओर लोग आए और कहने लगे आणि पाणी वाईट आहे, पानी बुरा है, एक वाटी आणा, एक कटोरा ले आओ, मीठ टाका. नमक डालो। भविष्यवक्ते कायम काहीतरी वाकडा तिकडे प्रयोग करतात. भविष्यवक्ता हमेशा अलग दूसरा प्रयोग करते आणि हैं। एक बाई एलिशाकडे आली, और एक स्त्री एलिशा के ती पास म्हणाली, आई तुझा सेवक संदेष्टा माझा नवरा मरून गेलेला आहे. और उसने कहा कि तेरा दास मेरा पति मर गया है। सावकार येऊन माझ्या मुलांना घेऊन जात आहे. धनवान आकर सावकर आकर मेरे बच्चों को ले जा रहे मी हैं। असतो काय म्हणलं असतं, मैं रहता तो क्या कहता? इथं आमच्या घरात राहा. हाँ मेरे घर में रहे। कोण येते बघूया. कौन आता है एखाद्या देखेंगे। विधवा बाईला त्रास देणं त्याला काय समजते का नाही? एक विधवा को तकलीफ देना उसे समझ में आता है या नहीं? एलिशा तसं म्हणाला नाही, लेकिन इसने ऐसा नहीं कहा, आहे तशी मागे जा. जैसी है वैसे पीछे जा। तुझ्या घरात काय आहे? तेरे घर में क्या है? तेल आहे. तेल है। सगळी गावातली भांडी गोळा कर. सभी गांव के बर्तन इकट्ठा कर। आणि इथं आता तुम्हाला मी असं सांगितलं, और यहाँ पे मैंने अभी आपको ऐसे बताया, तेल वाढणार आहे. तेल बढ़ने वाला है। तुमच्या गल्लीतल्या सगळ्यांची भांडी घेऊन या. आपके पड़ोस के सभी के बर्तन लेके आओ। पुढच्या रविवारी इथे एक बी दिसणार नाही. अगले रविवार यहाँ एक भी नहीं दिखेगा, कारण हे असं कधी कुठला प्रयोग असतंय. क्योंकि ऐसा कोई प्रयोग होता है। भविष्यवक्ता ज्यावेळेस तुमच्या समोर उभा राहतो भविष्यवक्ता जब आपके सामने खड़ा होता है, आणि काहीतरी प्रयोग तुम्हाला करायला होणार. कुछ प्रयोग आपको करने के लिए कहेगा। आणि एलिशाने काय सांगितलं? एलिशा ने क्या बताया? तेल वत भांड्यात, तेल उंडेल बर्तन में, दुसऱ्या भांड्यात तेल वत, दूसरे बर्तन में तेल उंडेल, वाढणार आहे तुझं. बढ़ने वाला है तेरा आता तेल। लक्षात ठेवा. अभी ध्यान रखो, आणि एलिशाने सांगितलेलं खरं झालं नसतं यदि एलिशा ने बताई हुई बात सच्ची नहीं होती, आणि गावातल्या सगळ्या लोकांनी तिला मारला असता, आमची भांडी का घेऊन गेली. गांव के सभी लोगों ने उसे मारा होता कि हमारे बर्तन क्यों ले गए। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. ह्याचा पण प्रयोग वेगळा आहे. इसका भी प्रयोग अलग है, या एलिशाचा प्रयोग वेगळा आहे. इस एलिशा का प्रयोग अलग है। एलिशाने काय केलं? एलिशा ने क्या त्या किया? मुलावर डब पडला, उस बच्चों पर वो गिरा, हातात हात, हाथों में हाथ, पायात पाय, पैरों में पैर, आणि त्याच्या तोंडाला त्यानं तोंड लावून और उसके मुंह को मुंह लगाकर आणि जोरात फुकून असं और म्हणलं, जोर से फूंक कर ऐसे कहा, मुला उठ. लड़के उठ जा। तुम्हाला माहित आहे का? आपको पता है, आज तागायत मेडिकल तो प्रयोग करते. आज तक मेडिकल इस प्रयोग को करती है। आणि मेडिकलचं मला वाटतं काहीतरी ह्या एक 50-100 वर्षात हे प्रयोग आला असेल. मेडिकल में 50 साल पहले ये प्रयोग आया होगा। हजारो वर्षापूर्वी माझं बायबल असं सांगतंय, हजारों साल पहले से मेरा बाइबल ऐसे बताता है, एखाद्या व्यक्तीचं हृदय बंद पडलं, किसी व्यक्ति का हृदय बंद हो आणि त्याच्या तोंडात जर तुम्ही जोरात फुकला, और उसके मुंह में यदि आप जोर से फूको, तो जिवंत होईल. वो जीवित हो आणि हा जाएगा। पहिला प्रयोग माडीवर एका बाईच्या मुलावर झालेला और आहे. ये पहला प्रयोग छत पर एक बच्चे के, एक स्त्री के लड़के पर हुआ। आज तागायत मेडिकल त्याचा उपयोग करतंय. आज तक मेडिकल इसका उपयोग करता है। का? क्यों? बायबल एक प्रॉफिटिक बुक आहे. बाइबल एक भविष्यवाणी की किताब है। हालेलुया. हालेलुया। मी काय सांगत आहे? मैं क्या बता रहा आणि हूँ? प्रेयर वॉक एक सामर्थ्य प्रेयर प्रेयर वॉक वॉक एक सामर्थ्य प्रेयर वॉक आणि है। जिथं जिथं तुम्ही पाय ठेवता, जहाँ जहाँ आप पैर रखते हो, बायबलचा परमेश्वर असं सांगतो, बाइबल का परमेश्वर ऐसा कहता ती है, जागा, वो जगह, तो वो अधिकार, अधिकार, ती वो लोक, लोग, तिथली संपत्ती, वहाँ की संपत्ति, तिथले राजे लोक वहाँ के राजा लोग मी तुझ्या हातात दिलेले मैं आहे. तेरे हाथों में दे देता हूँ। हालेलुया. आणि हालेलुया। मिरज मध्ये असं कुठलं एकच ठिकाण नाही मिरज में ऐसी कौन सी भी जगह नहीं है जिथं पाटे जाऊन आम्ही प्रेयर वॉक केली नाही. जहाँ सवेरे जाकर हमने प्रार्थना नहीं की हो, प्रेयर वॉक हालेलुया. ना की हो। प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड। त्या प्रत्येक एरियातून प्रार्थनेसाठी इन्व्हिटेशन येत आहे. उस हर एक एरिया से प्रार्थना के लिए निमंत्रण आ रहे हैं। आणि देवाला धन्यवाद असो, परमेश्वर को धन्यवाद हो। ह्या दिवसामध्ये इन दिनों में आम्ही ज्या पण एरियामध्ये जातो, हम जिस भी एरिया में जाते हैं, प्रार्थना घेतल्यानंतर प्रार्थना लेने के बाद तिथून बाहेर येताना उधर वहां से बाहर तो आते व्यक्ती समय 100% न्यू आगापे फेलोशिपचा मेंबर व्हायलाच पाहिजे. वो व्यक्ति 100 गुना न्यू अगापे का मेंबर होना ही कारण चाहिए, आम्ही तिथं वचनाचं बी पेरलेलं आहे. क्योंकि हमने वहां पे वचनों का बीज बोया। आणि एलिशाने काय केलं? एलिशा ने क्या किया? आणि तो त्या मुलावर फुंकर घालायचा, और उस वो लड़के पर वो फूकता था, उठायचा उठता था, आणि त्या खोलीत फिरायचा असं बायबल और सांगतं. उस रूम में घूमता था। बाइबल आणि तो बताती है। का फिरला? और वो क्यों घूमता? एलिशा का फिरला? एलिशा क्यों घूमा? बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, ज्यावेळेस एलिशा त्या रूम मध्ये फिरला जब एलिशा उस रूम में घुमा आणि येऊन त्यानं त्या मुलावर फुंकर घातली, और आकर उस लड़के पर उसने फूका, मुलगा 7 वेळा शिंकून उठून उभारला. बच्चा 7 बार छिंक कर वो खड़ा हो गया। आता प्रकटीकरण आहे का? अभी प्रकाशन सुनो, आता प्रकटीकरण आहे अभी का? प्रकाशन सुनो। का एलिशा त्या जागेवर चालला? क्यों एलिशा उस जगह पर चला? पहिला एलिशाने त्या मुलावर पाकर घातला. पहला एलिशा उस बच्चे पर गिरा। नॉट मिरायकल, चमत्कार नहीं, चमत्कार होईना. चमत्कार नहीं हो कारण रहा। तिथं काय होती? वहाँ पे क्या था? काय होती? क्या था वहाँ पे? डेड बॉडी.
मरा हुआ शरीर, डेड बॉडी, मरा हुआ शरीर, जिथं मृत शरीर होतं जहाँ पे मरा हुआ शरीर था तिथं काय होतं वहाँ पे क्या था? आणि त्या मुलाची मृत्यू देवाकडनं होती का? उस बच्चे की मृत्यू परमेश्वर की ओर से थी क्या? देवाकडून ती मृत्यू नव्हती, परमेश्वर की ओर से वो मृत्यू नहीं थी, कारण जर देवाकडनं मृत्यू असती क्योंकि परमेश्वर की ओर से वो मृत्यू थी। देव एकदा घेऊन गेल्यावर असं म्हणत नाही अरे चुकलं चुकलं हे परमेश्वर एक बार ले जाए तो ऐसा नहीं कहता कि गलती हुई, गलती हुई। सुधारलं असतं ठीक आहे, सुधारे तो ठीक है, एकदा देवानं उचललं, नहीं तो एक बार परमेश्वर उठाए। पास्टर संदीप प्रार्थना करतो ना बेनहीन प्रार्थना करतो, पास्टर संदीप प्रार्थना करे या बहन ही प्रार्थना करे, मिराकल होणार नाही, चमत्कार नहीं होगा। देव उचलतो परमेश्वर उठाता है परत ठेवत नाही, पर फिर से नहीं रखता। हालेलुया। हालेलुया। आणि एलिशाने बघितलं एलिशा ने देखा मी फुंकर घालतो मैं फूकता हूँ तरी पण मुलगा जिवंत होतो, फिर भी बच्चा जीवित नहीं हो रहा। का तिथं जीवन येत नव्हतं? क्यों वहाँ पे जीवन नहीं आ कारण रहा? अजून तिथं मृत्यूचं साम्राज्य होतं। क्योंकि अभी तक वहाँ पे मृत्यू का राज्य था। आता बायबल सायंटिस्ट म्हणा तिथं कुठं लिहिलं होतं? और बाइबल वैज्ञानिक ऐसा कहेंगे कि वहाँ पे कहा लिखा था? सर प्रगटीकरण तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे। प्रकाशन आपके सिर के बाहर से। आणि एलिशाने काय बघितलं? एलिशा ने क्या देखा? देवाच्या काठीचं सामर्थ्य या मुलाला जिवंत करू शकत, परमेश्वर की लाठी का सामर्थ्य उस बच्चे को जीवित कर सकता है। प्रॉफेटिक अनॉइंटिंग या मुलाला जिवंत करू शकत नाही। प्रॉफिट से अनॉइंटिंग इस बच्चे को जीवित नहीं कर याचा सकता। अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? का जीवन येत नाही? क्यों जीवन नहीं आ रहा? मृत्यूनं खोली भरलेली आहे। मृत्यू से रूम भर गई है। ज्यावेळेस एलिशा उठला, जब एलिशा उठा, एलिशाने काय केलं? एलिशा ने क्या किया? त्या रूम वर प्रेयर वॉक केली। उस रूम में प्रेयर वॉक की। बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है शैतान खूप परमेश्वर खूप लवकर शैतानाला तुमच्या पायाखाली देईल। परमेश्वर बहुत जल्दी शैतान को आपको पैर तले आणि देगा। त्याने कशावर चालला? और वो किस पर चला? तो मृत्यूच्या आत्म्यावर चालला। वो मृत्यु की आत्मा पर चला। ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करत जब चालता, आप अन्य भाषा पे प्रार्थना करते हुए चलते ज्यावेळेस हो, तुम्ही स्तुती करत चालता, जब आप स्तुति करते हुए तुम्ही चलते हो, मृत्यूच्या आत्म्यावर चालता। आप मृत्यु की आत्मा पर चलते आणि हो। तो चालत राहिला, और वो चलता रहा। कोण फुंकर घातला, वो उसने फूका। तो मृत्यूच्या आत्म्यावर चालत वो राहिला। मृत्यु की आत्मा पर चलता त्याने रहा। जीवनाची फुंकर घातली, उसने जीवन को फूका। तो मृत्यूच्या आत्म्यावर चालत वो राहिला। मृत्यु की आत्मा पर चलता त्याने रहा। जीवनावर फुंकर घातली। उसने जीवन की फुंकर कारण डाली। बायबल असं सांगतं, लेकिन बाइबल ऐसा बताती बायबल है, असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, या नगरातल्या बलवान पुरुषाला बांधल्याशिवाय तुम्ही ते नगर जिंकू शकत नाही। उस नगर के बलवंत व्यक्ति को बांधने के बगैर उस नगर को आप जीत नहीं एलिशा सकते। कोणावर चालला? एलिशा किस पर चला? जिथं मृत्यूची आत्मा होती, जहाँ पे मृत्यु की आत्मा थी। एलिशाच्या सामर्थ्याला काम करू देत नव्हती, एलिशा की सामर्थ को काम करने नहीं एलिशाच्या देती। अनॉइंटिंगला काम करू देत नव्हती। एलिशा के अभिषेक को काम करने नहीं देती। एलिशानं ओळखलं एलिशा ने पहचान लिया शैतानाची ताकद कुठं आहे। शैतान की ताकत कहाँ है। पैरों तले। काय केलं एलिशानं? क्या किया एलिशा ने? प्रेयर वॉक केली, प्रेयर वॉक करते रहा। प्रेयर वॉक केली। प्रेयर वॉक करते रहा। जसा एलिशा प्रेयर वॉक करू लागला, जैसा एलिशा प्रेयर वॉक करते रहा, खोलीमध्ये पसरलेलं मृत्यूचं साम्राज्य होली में फैला हुआ मृत्यु का राज्य आणि ते मृत्यूचं साम्राज्य और उस मृत्यू का साम्राज्य आणि हळूहळू एलिशाच्या पायाखाली आलं। और धीरे धीरे एलिशा के पैरों तले आणि आया। जसं एलिशानं प्रेयर वॉक केली, जैसे एलिशा ने प्रेयर वॉक की, जसं एलिशानं प्रेयर वॉक केली जैसे एलिशा ने प्रेयर वॉक आणि की, मृत्यूची ताकद एलिशाच्या पायाखाली आली। मृत्यू की ताकत एलिशा के पैरों तले आणि आई। जसं मृत्यूची ताकद एलिशाच्या पायाखाली आली, जैसे मृत्यू की ताकत एलिशा के पैरों तले आई, आणि मग एलिशानं फुंकर घातल्यावर बायबल सांगतं की मुलगा 7 वेळेस शिंकून उठून उभारला। फिर एलिशा ने फूंकर डालने के बाद बच्चा 7 बार छिककर उठकर खड़ा हुआ। प्रार्थनेच्या अगोदर पण काहीतरी आहे, प्रार्थना के पहले से भी कुछ है, अभिषेकाच्या अगोदर पण काहीतरी आहे। अभिषेक के पहले भी कुछ है। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, का एलिशा त्या मुलावर जीवनाचं सामर्थ्य घोषित करू शकला? क्यों एलिशा उस बच्चे पर जीवन का सामर्थ घोषणा कर सका? आम्ही वाचूया हम पढ़ेंगे उत्पत्तीचं पुस्तक। उत्पत्ति की किताब। थँक्यू होली स्पिरिट। 13 अध्याय 13 अध्याय 14 वचन 14 वचन वाचा। आणि लोट त्याच्यापासून वेगळा झाल्यावर लोट अब्रामापासून, लक्ष द्या सगळीकडे, लोट अब्रामापासून, लक्ष द्या इकडे, ज्याच्यावर पाचारण नाही, जिसके ऊपर बुलाहट नहीं, ज्याच्यावर अभिषेक नाही, जिसके ऊपर अभिषेक नहीं, तोपर्यंत तब तक देवाचं सामर्थ्य काम करत नाही। परमेश्वर का सामर्थ काम करता है। पत्नी अनॉइंटेड, पत्नी अभिषिक्त, पती विदाउट अनॉइंटेड। पति बिना अभिषिक्त। येशू असं म्हणाला, यीशु ने ऐसे कहा, कोणी 2 धन्याची चाकरी करू आप शकत, 2 दासों की चाकरी नहीं कर सकते। अंधाराचा आणि प्रकाशाचा मिलाप होऊ शकत, उजियाला और उजियाला और अंधेरा एक साथ नहीं मिल आणि सकता। जर पती पत्नी एक समान अनॉइंटेड मध्ये चालले, और यदि पति पत्नी एक समान अभिषेक में चले, परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी काम करेल। परमेश्वर का सामर्थ उस जगह पे काम करने लगेगा। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि ह्या ठिकाणी असं लिहिलंय, यहाँ पे ऐसा लिखा गया है, परमेश्वर अब्रामाला काय म्हणाला? परमेश्वर ने अब्राहम से क्या कहा? मी तुला लेकरू देईन। मैं तुझे संतान दूंगा। देईन ना,
दूंगा। अब्राम कंटाळून काय म्हणाला? अब्राहम थक कर क्या कहता है? वाचा 15 अध्याय 15 अध्याय पढ़ो 2 वचन. दूसरे वचन को. आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा, तू मला काय देशील? मी तर संतानाशिवाय जातो. काय म्हणलं अब्राम कंटाळून? अब्राहम थक कर क्या कहता है? सारखं मला म्हणतोस बार बार मुझे कहता है ब्लेसिंग देईन, आशीष दूंगा, ब्लेसिंग देईन, आशीष दूंगा, ब्लेसिंग देईन. आशीष मी दूंगा. माझं सर्वस्व सोडून किती लांब आलो. मैं मेरा सब कुछ छोड़कर कितने दूर आया. कुठं मला ब्लेसिंग दिलीस? कहा मुझे आशीष दिया, कुठं आहे मला संतती? कहा मुझे संतति. का अब्राहमाला देवानं संततीचं ब्लेसिंग दिलं नाही? क्यों परमेश्वर ने अब्राहम को संतति का आशीष नहीं दिया? वाचा उत्पत्तीचा 12 अध्याय पढ़ो उत्पत्ति का 12 अध्याय 1 वचनापासून. 1 वचन से लेकर. हा. आणि यहोवा अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या तू आपल्या देशातून तू अपने देश से हा, व आपल्या कुळातून अपने आपल्या कुळातून अपने कुटुंबियों से व आपल्या बापाच्या घरातून वो अपने पिता के घर को निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. हा, आणि हा. आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन मोठे राष्ट्र करीन. आणि मी तुला आशीर्वाद देईन. मोठे राष्ट्र कधी होणार? बड़ा राष्ट्र कब होगा? अब्राहमाला लेकरू झाल्यावर. अब्राहम को संतान होने के त्याला बाद, लेकरू झाल्यावर. उसको संतान होने के त्याला बाद, लेकरू झाल्यावर उसको संतान होने के एक बाद मोठं राष्ट्र होईल एक म्हटलं. बड़ा देश होगा, ऐसा परमेश्वर ने तरी पण कहा. अब्राहम काय म्हणतोय? फिर भी अब्राहम का क्या कहता है? 15 वचनामध्ये 15 वचन में, तेव्हा तू मलाच मोठं राष्ट्र करीन. प्रभु तूने कहा कि बड़ा देश करूंगा. कुठं आहे लेकरू? कहा है बच्चा. आणि पुढे गेल्यानंतर अब्राहम म्हणतो, फिर आगे जाने के बाद तेव्हा तू अब्राहम कहता मलाच है, मोठं राष्ट्र करीन. तू परमेश्वर तूने कहा है कि बड़ा देश करूंगा. कुठं आहे लेकरू? कहा है संतान. का अब्राहमाला परमेश्वर संतती देत नव्हता? कि इब्राहिम को परमेश्वर संतति नहीं दे रहा था. काय परमेश्वर म्हणाला? देखो परमेश्वर ने क्या कहा? देश सोड. देश छोड़. 2 नंबरचं काय सोड? दूसरे बात क्या छोड़? कुळ. कुटुंबियों. कुळ म्हणजे काय? कुल यानी क्या? तुझ्या सगळ्या लोकांना सोड. तेरे सभी लोगों को छोड़. अब्राहमानं सगळ्या लोकांना सोडलं, अब्राहम ने सभी लोगों को छोड़ दिया. लोटाला सोडलं नाही. लूत को नहीं छोड़ा. लोट कोणाच्या कुळातला आहे? लूत किसके वंश का था? लोटानं आज्ञाभंग केली. लूत ने आज्ञा का उल्लंघन किया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, प्रार्थना करताना जर उत्तर मिळत नाही, प्रार्थना करते समय यदि उत्तर नहीं मिलता हो, ओळखा तुमच्या बरोबर तुम्ही काय घेऊन आलात का? पहचान लो आपके साथ आपने कुछ लेकर आया जे है देवानं क्या? तुम्हाला सोडायला जो सांगितलं, परमेश्वर ने आपको छोड़ने के लिए कहा वही लेकर आए हो क्या? उत्तर मिळत नाही. उत्तर नहीं मिलेगा. हालेलुया. हालेलुया. जसा अब्राहमापासून लोट वेगळा झाला, जैसे इब्राहिम से लूत अलग हुआ, जसा अब्राहमापासून लोट वेगळा झाला, जैसे इब्राहिम से लूत अलग हुआ, काय घडलं वाचा क्या हुआ पढ़े 14 वचनापासून. 14 वचन से. आणि लोट त्याच्यापासून वेगळा झाल्यावर यहोवा अब्रामाला म्हणाला, हा, आता तू आपले डोळे वर कर आणि तू आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे व दक्षिणेकडे व पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा. पूर्वेकडे आणि मिरज मध्ये कायम कसं बघा, मिरज की ओर हमेशा कैसे देखो, आणि पूर्वेकडे बघा आणि म्हणा, पूरब की ओर देखकर कहो, तेव्हा हे एरिया तू आम्हाला कधी देशील? प्रभु इस एरिया को तू हमें कब देगा? आणि प्रभू पश्चिमेकडची एरिया तू आम्हाला कधी और देशील? पश्चिम की ओर की एरिया कब देगा? दक्षिणेकडची एरिया तू आम्हाला दक्षिण कधी की ओर की एरिया कब देगा? देशील? आणि उत्तरेकडची एरिया तू आम्हाला कधी और देशील? उत्तर की ओर की एरिया कब देगा? पहिलं लोट तरी सोड. पहले लूत को छोड़ दे. पहिलं लोट सोड. पहले लूत को छोड़ दे. पहिलं लोट सोड. पहले लूत को छोड़ दे. शिव्या गाळी काय? गाली गलौज क्या है? लोट आहे. लूत है. पहिला लोटाला सोड ना बुधवारी. पहले लूत को छोड़ दे बुधवार के दिन. प्रभू पास्टर उत्तर मिळेना. पास्टर उत्तर ही नहीं मिलता. आता कसं सांगू यांना लोट यांच्या बरोबर आहे? अभी मैं इनको कैसे बताऊं कि लूत इनके साथ है? हालेलुया. हालेलुया. प्रार्थना म्हणले की जांभ्या आल्या. प्रार्थना ये नाम सुन के ही आलस आती है. आळस पण एक लोट आहे. आलस भी एक लूत है. प्रार्थनेच्या उत्तरासाठी अडखळण आहे. प्रार्थना के उत्तर के लिए रुकावट है. हट्ट हा पण एक लोट आहे सर. ये भी एक लूत है. बायबल असं सांगतं. बाइबल ऐसा बताती है. हट्ट मूर्ती पूजा आहे. हट्ट मूर्ति के समान है. म्हणजे हट्ट कोण आहे? यानी हट्ट क्या है? हट्ट लोट आहे. हट्ट लूत है. आणि देवानं जर मूर्ती पूजा सोडायला सांगितली, और परमेश्वर ने यदि मूर्ति पूजा छोड़ने के लिए कहा, याचा अर्थ देवानं अब्राहमाला काय सोडायला सांगितलं? इसका अर्थ अब्राहम को परमेश्वर ने क्या छोड़ने के लिए कहा? लोटाला सोडायला सांगितलं. लूत को छोड़ने आणि के लिए मुस्लिम कहा. जण प्रार्थनेला कसं बसतो? बहुत से लोग प्रार्थना के लिए कैसे बैठते हैं? लोटाला साईडला ठेवून बसतो. लूत को बाजू में रखकर बैठते हैं. आज दुपारी तुम्ही माझ्याबरोबर आहे. आज दोपहर मेरे साथ हो क्या? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं काय घडलं?
तू आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे व पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा, कारण जो देश तू पाहत आहेस, जो देश तू पाहत आहेस, तो सर्व मी तुला व तुझ्या संतानाला सर्व काळपर्यंत देईन. प्रोफेसी पूर्ण झाली. यहाँ पे भविष्यवाणी पूरी हुई. आत्ता जसा लोट अब्रामापासून वेगळा झाला अभी जहाँ जैसे अब्राम लूत से अलग हो गया, आणि शिव्या विश्वासणाऱ्यापासून वेगळे झाले, गाली गलौज विश्वास से अलग हो गए, आणि संशय घेणं नवऱ्यापासून बायकोचं वेगळं झालं, और शक लेना पति पत्नी से अलग हो गया, आणि पहाटे 8 सकाळी 8 तास झोपणं निघून पहाटेची प्रार्थना सुरू होऊन आळशीपणा दूर झाला, और सवेरे 8 घंटे 8 बजे तक सोना आलसीपन दूर हुआ. सवेरे प्रार्थना उठकर परमेश्वर म्हणणार, परमेश्वर कहेगा आता तू आपले डोळे वर कर, अभी तू अपने आंखें ऊपर कर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस जब लोटासारख्या घृणित गोष्टी आपण आपल्यापासून दूर करतो, लूत के समान घृणित बातें हम अपने से दूर करते हैं, आणि मृत्यूच्या आत्म्याची सामर्थ आमच्या पायाखाली येते. मृत्यु की आत्मा की सामर्थ हमारे पैरों तले आती है. वाचा पुढे काय घडलं. आगे बढ़ो, क्या हुआ. जो देश तू पाहत आहेस, तो सर्व मी तुला व तुझ्या संतानाला सर्व काळपर्यंत देईन, आणि मी तुझे संतान पृथ्वीच्या मातीच्या कणांइतके करीन. ते असे की जर कोणाला पृथ्वीच्या मातीचे कण मोजता येतील, तर तुझे संतान ही मोजता येतील. उठ, देशात त्याच्या लांबीवरून व त्याच्या रुंदीवरून येथून तेथून चालत जा. जसा लोट बाजूला झाला, जैसा लोट बाजू हुआ, परमेश्वर आता म्हणाला, परमेश्वर ने अभी कहा, मृत्यूच्या साम्राज्याच्या ताकदीला मी तुझ्या पायाखाली देईन. मृत्यु के साम्राज्य की ताकत को मैं तेरे पैरे तले दूंगा. आता मला तुम्ही सांगा, अभी मुझे आप बताओ, मला किरण दादाने असं म्हणलं, मुझे यदि किरण दादा ने ऐसे कहा, हॉल पास्टर तुम्हाला दिलेला आहे, हॉल पास्टर आपको दे दिया गया मी है, असं करणार का, फिर मैं ऐसे करूंगा क्या, हॉल वरनं चालणार का, हॉल के ऊपर चलूंगा. तुम्ही जर 4 गुंठा जागा यदि घेतला, आपने 4000 स्क्वायर फुट जगह ले ली, ज्याच्याकडून तुम्ही घेतला, जिसके पास से आपने त्याला ली, तुम्ही पैसे पे केले, उसको आपने पैसे दे तुम्ही दिए, त्या 4 गुंठ्यावर चालणार का. उस 4000 स्क्वायर फुट पर आप चलोगे क्या. ऑलरेडी देवानं ती सगळी जागा कोणाला दिली, सारी जगह किसको दे दी गई है, लोट अब्रामाला दिली. अब्राहम को दे दी गई तरी है. पण देव काय म्हणाला, फिर भी अब्राहम परमेश्वर क्या कहता है, जरी मिरज तुझा आहे, यदि मीरज तेरा ही हो, तरी पण मृत्यूची साम्राज्य आहे. फिर भी मृत्यु का साम्राज्य है. काय कर, क्या कर, भलं मी तुला दिला असेल, भलाई मैंने तुझे दिया हो, तरी पण त्याच्यावर काय कर, फिर भी उस पर क्या कर. हालेलुया. हालेलुया. काय कर, क्या कर. बायबल सांगतं, बाइबल बताती है, अब्राम त्या सगळ्या देशावरून चालला, अब्राम उस सारे देश पर चला, आणि तिथं और वहाँ पे संततीचं जीवन आलं, और वहाँ पे संतति का जीवन आ गया, आणि ते पूर्ण देश जो आहे तो मनुष्याने भरून गेला. और सारा देश मनुष्य से भर गया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, प्रेयर वॉक मध्ये खूप सामर्थ्य आहे, प्रेयर वॉक में बहुत ही सामर्थ्य आणि है. अन्य भाषा बोलत तुम्ही ज्या पण एरियामध्ये चालता, अन्य भाषा कहते हुए आप जिस एरिया से चलते हो, काय घडलं माहिती आहे, क्या हुआ पता है, लोकांना जीवनाकडे न जाऊन देणाऱ्या मृत्यूच्या आत्म्यावर तुम्ही चालला. लोगों को जीवन देने वाले परमेश्वर के पास न जाने देने वाले मृत्यु की आत्मा पर आप चले. तुमच्या पैशाला जीवन न देणाऱ्या, फायनान्स खाणाऱ्या मृत्यूच्या आत्म्यावर तुम्ही चालता. आपके पैसों को जीवन न देने वाले मृत्यु की आत्मा जो खाती है, उस पर आप चलते हो. हालेलुया. हालेलुया. इथं बसलेलं तुम्ही असं झाला नाही. यहाँ पे बैठे हुए आप ऐसे ही नहीं आए. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही लाजरसच्या एरियामध्ये प्रेयर वॉक केलं. 4 सालों के पहले हमने लाजरस के एरिया में प्रेयर वॉक की. प्रिया होती का, प्रिया प्रेयर वॉकला नाही होती, मामी होत्या ना. आपण प्रेयर वॉक केली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि अमोल ब्रदरांच्या एरियात आम्ही प्रेयर वॉक केलेली आहे. अमोल ब्रदर के एरिया में हमने प्रेयर वॉक की. इस्रायल नगर मध्ये आम्ही प्रेयर वॉक केली. इस्रायल नगर में हमने प्रेयर वॉक की. का लोक जीवनाकडे आले, क्यों लोग जीवन की ओर आए. मृत्यूच्या साम्राज्याला आम्ही आमच्या पायाखाली कुचललेला आहे. मृत्यु के साम्राज्य को हमने अपने पैरों तले ठेचा है, कुचल दिया है. हालेलुया. हालेलुया. आज सकाळी, आज सवेरे मी मृत्यूच्या साम्राज्यावर वॉक करून आलेलो आहे. मैं मृत्यू के साम्राज्य पर चल कर आया आणि हूँ. म्हणून जीवनाचं अंश तुमच्या जीवनात जाणवत आहे. जीवन का अंश आपके जीवन में बह रहा है.
आणि पुष्कळ सेवक लोक बहुत से दास लोग प्रचार करतात. प्रचार करते हैं, लोक आपटलं तरी लोक सुधरत नाही. सिर पटके तो भी लोग नहीं सुधरते. कसं सुधारणार? कैसे नहीं सुधरेंगे? कुणाच्या आत्म्यात बसलेत? किसके आत्मा से बैठे हैं? मृत्यूच्या साम्राज्याच्या आत्म्यात मृत्यू बसलेत. के साम्राज्य के आत्मा पे आणि बैठे जिथं हैं. मृत्यूचे साम्राज्य आहे जहाँ पे मृत्यु का साम्राज्य है, आणि तिथं जीवनाचं वचन काम करत नाही. वहाँ पे जीवन का वचन काम नहीं करता. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, लाजरस मरून 4 दिवस झाले होते लाजर मरकर 4 दिन हुए, आणि येशू किती दिवसांना आला? और यीशु कितने दिन के बाद आया? 4 दिवसानं. 4 दिनों के बाद. बरोबर तेवढी रस्ता होती येशूला येण्यासाठी. उतनी रास्ता थी यीशु को आने के लिए. वाचा योहान सुसमाचार 4 अध्याय. यूहन्ना सुसमाचार 11 अध्याय पढ़ो. आणि प्रॉफिट कायम उलट्या खोपडीनं बायबल वाचतात. प्रॉफिट हमेशा उल्टे दिमाग से बाइबल पढ़ते हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यूहन्ना 11. योहान सुसमाचार 11 अध्याय. यूहन्ना 11. वाचा पहिल्या वचनापासून. पहले वचन से पढ़ो. तेव्हा मरिया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावातला लाजर नावाचा कोणी एक माणूस दुखणाईत होता. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसाने पुसले, तिचा भाऊ लाजर हा दुखणाईत होता. म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की, हे प्रभू, पहा, ज्याच्यावर तू प्रीती म्हणून तो दुखणाईत आहे हे जेव्हा त्याने ऐकले, तेव्हा तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. म्हणजे किती दिवसाची वाट होती? येशूला लाजराच्या घरात पोहोचायला किती दिवसाची वाट होती? किती दिवसांनी पोहोचला माहिती आहे? वाचा 42 वचन. सॉरी 38 वर्षापासून वाचा. मग येशू पुन्हा आपल्या अंतरी कणत असता, मग येशू पुन्हा आपल्या आंतरिक अंत असता कबरेकडे आला. ती तर गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, तुम्ही ही धोंड काढा. त्या मेलेलीची बहीण मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाम येत असेल. त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. 2 दिवस येशू होता कुठे? किती दिवसात पोहोचायला पाहिजे होता? कितने दिनों में पहुंचना चाहिए था? किती दिवसात पोहोचला? कितने दिनों के बाद पहुंचा? 2 दिवस कुठं होता? 2 दिन कहा था. कुठं होता? कहा था. मृत्यूच्या आत्म्यावर युद्ध करत होता. उसके आत्मा के साथ लड़ाई कर रहा कुठं लिहिलंय? वाचा त्याच्या खाली. था. उसके नीचे वाचा. पढ़ो. ही तुम्ही ही धोंड काढा. त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाम येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नाही काय? यावरून त्याची धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, लक्ष द्या इकडं. येशू 2 दिवसाची धन्यवाद देत आहे. यीशु 2 दिन का धन्यवाद दे रहा या है. वचनात येशू 2 दिवस कुठं होतं दिसतंय आपल्याला. इस वचन में यीशु 2 दिन कहा था, ये हमें दिखता है. प्रॉफिट शिवाय दिसत नाही. भविष्यवक्ता के बगैर नहीं दिखता. वाचा. पढ़ो. येशू काय म्हणाला? यीशु ने क्या कहा? तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, येशू आपले डोळे फित्याकडे वर करून म्हणाला, हे बापा, हे बाबा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार कधी मानतो. येशूने तिथं काय प्रार्थना केली? वहाँ पे यीशु ने प्रार्थना की. कुठल्या ऐकण्याविषयी येशू बोलत आहे? कौन सी सुनने के बारे में यीशु कहता जे है? 2 दिवस मी मृत्यूच्या साम्राज्याबरोबर झुंज खेळत होतो प्रभू, जो 2 दिन मैं मृत्यु के साम्राज्य के साथ लड़ रहा था, आणि त्याच्या उत्तराविषयी मी तुझे आभार और मानतो. उसके उत्तर के लिए मैं तुझे धन्यवाद देता हूँ. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, लाजर मेल्यानंतर लाजर मरने के बाद
लोकांनी उचलून त्याला कबरेत नेलं. लोगों ने उठाकर उसे कब्र में ले गए. पण ज्यावेळेस लाजर जिवंत झाला, लेकिन जब लाजर जिंदा हुआ, लोकांनी त्याला बाहेर आणलं नाही. लोगों ने उसे बाहर नहीं लाया. लाजर मृत्यूच्या शक्तीवर चालत बाहेर आला. लाजर मृत्यु की शक्ति पर चलता हुआ बाहर आया. हे का घडतंय? ये क्यों होता है? पवित्र शास्त्र बाइबल एक प्रॉफिटिक बुक आहे. एक भविष्यवाणी की किताब है. मी माझ्या जीवनात ह्याच्यातल्या भविष्यवाण्या पूर्ण होताना बघितलेला आहे. मैंने मेरे जीवन में इसमें भविष्यवाणी है वो पूरी होती देखी है. आणि एक दिवस, लेकिन एक दिन मी उत्पत्तीचं पुस्तक वाचत होतो. मैं उत्पत्ति का किताब पढ़ रहा था. माझी पत्नी, मला वाटते की 7 ते 8 महिन्याची प्रेग्नेंट असेल. तब मेरी पत्नी 7-8 महीने की गर्भवती थी. सडनली पवित्र आत्मा मला त्या एका वचनाकडे घेऊन गेला. अचानक पवित्र आत्मा एक वचन की ओर मुझे ले गया. मी वाचत असताना मैं पढ़ते समय तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, शेताचा मुलगा अनोश, शेत का बेटा अनोश, अनोश पासून प्रार्थनेची सुरुवात. अनोश से लेकर प्रार्थना की मी शुरुआत हुई. परत ते वाचायला लागलो. मैं फिर से पढ़ने लगा, परत वाचायला फिर से पढ़ने लगा. मी असा माझ्या मनात प्रश्न केला, मैंने मेरे मन में ऐसा प्रश्न किया, मी बायबल वाचत पुढे का जाईना? मैं बाइबल पढ़ते समय आगे क्यों नहीं जा मी रहा? का त्या सारख्या वचनावर मैं येतो? क्यों बार बार उस वचन पर आ रहा हूँ? मी ते बायबल बंद केलं. मैंने उस बाइबल को बंद मी किया. प्रार्थनेला बसलो. मैं प्रार्थना के लिए बैठा. परत ते वचन, फिर से वो वचन, शेताचा मुलगा अनोश, शेत का बेटा अनोश, अनोश पासून प्रार्थनेची अनोश सुरुवात. से लेकर प्रार्थना की मी शुरुआत. परत प्रार्थनेला बसलो. मैं फिर से प्रार्थना के लिए प्रभू, हे बैठा. काय माझ्या कानात गुंजायला प्रभु, लागलं? ये मेरे कानों में क्या गूंज रहा है? परमेश्वर मला म्हणाला, परमेश्वर ने मुझसे कहा, आणि तुझ्या बायकोच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तेरे पत्नी के पेट में जो गर्भ है आणि तो मुलगा आहे, वो लड़का है. आणि ज्यावेळेस तो जन्माला येईल और जब वो जन्म लेगा तू त्याचं नाव अनोश ठेव. तो उसका नाम अनोश रख. आणि ज्यावेळेस तो जन्माला येईल और जब वो जन्म लेगा तेव्हा तुमची प्रार्थना, तुमची सेवा स्टँड होईल. और तब आपकी प्रार्थना, आपकी सेवकाई खड़ी आणि होगी. परमेश्वराचं वचन और परमेश्वर का वचन भविष्यवाणीच्या द्वारे माझ्या मिसेसच्या गर्भाशयामध्ये प्रवेश केला. भविष्यवाणी के द्वारा मेरे पत्नी के गर्भ में घुसा. आणि मी माझ्या मिसेसला जाऊन असं म्हणालो, और मैंने मेरे पत्नी से जाकर ऐसे कहा, आणि तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर और तेरी डिलीवरी होने के तुला बाद मुलगा होणार आहे, तुझे बच्चा होने वाला, लड़का होने वाला है, आपण त्याचं नाव अनोश ठेवायचं. और हम उसका नाम अनोश ती रखेंगे. थोडीशी हसायला लागली. वो थोड़ी सी हंसने लगी. तुम्हाला कसं माहित? आपको कैसे पता? जे बुक मी वाचत आहे जो किताब मैं पढ़ रहा हूँ प्रॉफिटिक बुक आहे, भविष्यवाणी की किताब है. आणि ह्याच्यातून काहीतरी मला बाहेर आल्यासारखं और वाटतं. इसमें से कुछ बाहर आने के समान मुझे लगता है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जसं 9 महिन्यानं 9 दिवसानं माझी मिसेस डिलिव्हरी झाली जैसे 9 महीने 9 दिन के बाद वो डिलीवरी हुई आणि न्यू आगापे फेलोशिप मध्ये अनोश ब्रदरने एंट्री केलेली और आहे. न्यू आगापे फेलोशिप ने ब्रदर अनोश ने एंट्री कर ली. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण उरलेले 3 महिने लेकिन बाकी के 3 महीने मी घोषणा करत होतो, मैं घोषणा कर रहा प्रभू था, अनोश माझ्या पत्नीच्या पोटात सुरक्षित आहे. प्रभु अनोश मेरे पत्नी के पेट में सुरक्षित है. अनोश माझ्या पत्नीच्या पोटामध्येच अनॉइंटेड आहे. अनोश मेरे पत्नी के पेट में अभिषिक्त आणि है. अनोश एक निरोगी प्रकारे तो ह्या पृथ्वी तलावर जन्म घेणार और आहे. एक चंगाई से वो इस पृथ्वी पर जन्म लेगा. आणि जी प्रॉफेसी तो आम्हाला दिलेली आहे, और जिस भविष्यवाणी को तूने त्या हमें दिया है, प्रॉफेसीनुसार अनोशच्या जन्मानंतर प्रभूजी आम्ही प्रार्थनेचं एक सामर्थ्य बघणार आहे. उस भविष्यवाणी के अनुसार मिरज में एक सामर्थ्य को हम देखेंगे. का? क्यों? कारण बायबल क्योंकि बाइबल एक प्रॉफिटिक बुक आहे एक भविष्यवाणी की किताब है. आणि त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करू नका. और उसके ओर कभी भी ध्यान मत आणि मोड़ो. सतत त्याच्याकडे मन लावा. और निरंतर उसके ओर मन लगाओ. कारण ते प्रॉफिटिक बुक तुमच्या जीवनात प्रॉफेसी पाठवतं. क्योंकि वो भविष्यवाणी की किताब आपके जीवन में भविष्यवाणी भेजती आणि है. अनोश झाल्यानंतर और अनोश होने के बाद आणि आम्ही फक्त त्याला एकट्याला सांभाळण्याची आमची ताकद होती. और उसे एक अकेले को संभालने की हमारी कुवत थी. आणि असं झालं, और ऐसा हुआ आमचं दोघांचं पण एज कमी होतं हमारे दोनों का जो उम्र थी वो कम थी. आणि हिचं लग्न झालं त्यावेळेस 18 वर्षाची होती जिसकी शादी हुई तभी 18 साल की थी. आणि मला अजून 21 वर्ष पूर्ण और व्हायची. मुझे तब तक 21 साल पूरे होने थे. आणि मॅरिड लाईफ मधल्या काही गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या. और शादीशुदा जीवन की कुछ बातें हमें पता नहीं थी. आणि काही महिन्यानंतर असं झालं, और कुछ महीनों के बाद ऐसे हुआ आणि माझी मिसेस प्रेग्नेंट राहिला, आम्हाला दोघांना मी समजलं नाही. और मेरी पत्नी गर्भवती हुई, मुझे हम दोनों को भी समझ में नहीं ज्यावेळेस तिला मी आया. हॉस्पिटलमध्ये घेऊन जब गेलो, मैं उसे हॉस्पिटल में ले गया, डॉक्टरने असं सांगितलं, डॉक्टर ने ऐसे बताया तुमची मिसेस प्रेग्नेंट आहे. आपकी पत्नी प्रेग्नेंट है. आम्ही दोघं पण रडायला लागलो. हम दोनों भी रोने लगे. या एकरा लेकरला आम्ही सांभाळू शकत इस नाही. एक बच्चे को हम संभाल नहीं आणि सकते. प्रभू आता हे लेकराचं मी काय करू? अभी इस बच्चे का, इस दूसरे बच्चे का क्या त्या करूं? डॉक्टरने आमची कंडिशन बघून आम्हाला सांगितलं, उस डॉक्टर ने हमारी कंडीशन देखकर हमें बताया, आणि जर तुम्ही अशा कंडिशन मध्ये असाल, यदि आप ऐसे परिस्थिति में होंगे, अजून बाळाची वाढ झाली नाही, अब तक बच्चा नहीं बढ़ा,
आणि तुम्ही जर खाली करायचं म्हटलं तर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. अभी आप खाली करना चाहते होंगे तो हम आपकी मदद कर सकते हैं. आम्ही त्यांना म्हटलं हमने उनको कहा एक दिवस द्या, एक दिन दे दो, उद्या आम्ही येऊन ती प्रोसिजर करीन. कल आकर हम वो प्रोसीजर करेंगे. हॉस्पिटल मधून जाता जाता अस्पताल से जाते जाते आम्ही एका प्रॉफिटच्या घरी गेलो हम एक भविष्यवक्ता के घर गए आणि त्यांना सगळी कंडिशन सांगितली और उनको सारी बातें बताई आणि ते आम्हाला असं म्हणाले, और उन्होंने हमसे ऐसे कहा, आणि तुझ्या पोटात जे आहे और तेरे पेट में जो है अनॉइंटेड आहे, अभिषिक्त है. आणि ज्या वेळेस पहिलं लेकरू तुम्हाला झालं जब पहली संतान आपको हुई, आणि तुम्ही देवाच्या सेवकाई आणि प्रार्थनेमध्ये पॉवरफुल झालात, परमेश्वर की सेवकाई और प्रार्थना में सामर्थ्यशाली हुए, सामर्थ्यशाली होत चाललात. सामर्थ्यशाली होते पण रहे. ज्यावेळेस दुसरं लेकरू पोटाला येईल लेकिन जब ये दूसरी संतान पेट में आएगा, ते फायनान्स ब्लेसिंग घेऊन येईल. वो पैसों की आशीष लेके आएगा. आणि जिला आम्ही पोटातच मारून टाकणार और होतो, जिसे हम पेट में ही मारने वाले थे, आणि ज्यावेळेस आम्ही तिला कठीण होऊन जन्म दिला, और जब हमने कठिन होकर उसे जन्म दिया, आता आम्ही वाट बघायला लागलो अभी हम राह देख रहे हैं, आणि एखादं लेकरू सांभाळायला मिळेल. अभी और एक बच्चा संभालने के लिए मिलेगा क्या? हालेलुया. हालेलुया. का क्यों? पवित्र शास्त्र बाइबल एक प्रॉफिटिक बुक एक आहे, भविष्यवाणी की किताब एक है. प्रॉफिटिक बुक आहे. एक भविष्यवाणी की किताब ज्यावेळेस है. प्रॉफिट त्यातून वचन काढून प्रोफेसी जब करतो भविष्यवक्ता वहां से वचन निकाल कर भविष्यवाणी आणि करता त्या है, दिवसापासून भविष्यवाणी का गर्भाशयासारखी तुमच्या जीवनात वाढत असते. उस दिन से लेकर एक गर्भाशय के समान भविष्यवाणी आपके जीवन में बढ़ती है. आणि भविष्यवाणी घेऊन आम्ही काय करतो, भविष्यवाणी लेकर हम क्या करते हैं? अजून काय झालंच नाही, अब तक कुछ भी नहीं हुआ. असं काहीतरी दिसायला पाहिजे ना. ऐसा कुछ दिखना चाहिए, गरज नाही. आवश्यकता नहीं. दिसत असतं का? बच्चा दिखता है क्या? 9 महिने 9 दिवस दिसत असतं का? 9 दिन 9 महीने दिखता है क्या? डॉक्टरच्या एका रिपोर्टवर लेकिन डॉक्टर के एक रिपोर्ट आणि पर तुम्ही ती सगळी प्रोसेस पूर्ण करता. हम वो सारी प्रोसीजर पूरी करते ज्यावेळेस हैं. भविष्यवाणी होईल, जब भविष्यवाणी होगी, भविष्यवाणी पूर्ण होईपर्यंत तुमचं सतत त्या ठिकाणी प्रोसेस सुरू असू दे, भविष्यवाणी पूरी होने तक सतत वो प्रोसीजर पूरी होने दो. प्रोसेसर सुरू असू दे. प्रोसीजर पूरी होने आणि दो. जसं लेकरासाठी 3 महिन्यानं सोनोग्राफी केली जाते, जैसे बच्चे के लिए 3 महीने में सोनोग्राफी आणि करनी पड़ती प्रत्येक है. 3 महिन्याला तुम्ही धन्यवादाची प्रार्थना ठेवा की जी भविष्यवाणी झालेली आहे ती आमच्या गर्भाशयात वाढत और आहे. हर एक 3 महीने में आप उपकार स्तुति की प्रार्थना रखो कि जो भविष्यवाणी वो हमारे जीवन में पूरी हो रही है. जे देव मला म्हणला की मी तुला घर देणार आहे, जो परमेश्वर ने कहा कि मैं तुझे घर सर देने वाला मला हूँ, धन्यवादाची प्रार्थना, हर 3 महीनों में प्रभू ते मिळणार आहे. प्रभु घर देने तुम्ही वाला काय है. करायला लागलात? आप क्या कर रहे हो? प्रॉफेसीच्या भविष्यवाणीवर ट्रीटमेंट करायला लागला. प्रोफेसी की भविष्यवाणी पर उपचार कर रहे हालेलुया. हो. हालेलुया. 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 तुम्ही इथं बसलेले साधारण लोक नाही, आप यहाँ बैठे हुए साधारण लोग तुम्ही नहीं, प्रॉफेटिक अनॉइंटिंग खाली आहात. आप भविष्यवक्ता के अनाइंटिंग के नीचे हो. आणि बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, आकाश आणि पृथ्वी नाहीस होईल, आकाश और पृथ्वी टल जाएगी, पण माझी प्रॉफेसी कधी नाहीस होणार. लेकिन मेरी भविष्यवाणी कभी न आणि टलेगी. भविष्यवाणीचं बुक प्रभू तुमच्या हातात और दिलंय. भविष्यवाणी की किताब प्रभु ने आपके हाथों में दी. त्याच्यामध्ये वाचून असं म्हणा, उस पर उसके पढ़कर ऐसा कहो, प्रभू हे लिहिलेलं खरं होणार प्रभु आहे. ये लिखा गया सच होगा. आणि फर्स्ट टाइम माझी मीटिंग अरेंज केली और होती, पहली बार मेरी सभा रखी आणि गई. मला आपल्या लोकांना सोडून कुणाच्या मध्ये बोलणं मला काय माहित नव्हतं. अपने लोगों को छोड़कर किसी दूसरे लोगों को क्यों बोलना मुझे पता नहीं था. आणि मी कुठं चाललो होतो, क्रिस्को बंगल्यात पास्टर प्रार्थना आलो होतो फर्स्ट टाइम कोल्हापूरमध्ये. कोल्हापुर में. हालेलुया. हालेलुया. आणि पहिली टाइम माझं दुसऱ्या लोकांसमोर बोलायची वेळ होती. पहली बार दूसरे लोगों के सामने मी बोलने का माझ्या मेरा समय वरिष्ठ था. पास्टरला बोलवलं प्रार्थनेसाठी. मैंने मेरे बड़े पास्टर को प्रार्थना के लिए माझ्या बुलाया. वरिष्ठ पास्टर माझ्यासाठी भविष्यवाणी केली, मेरे बड़े पास्टर ने मेरे लिए भविष्यवाणी की, आणि मी एकही भविष्यवाणी कधी विसरत नाही. और मैं एक भी भविष्यवाणी कभी नहीं भूलता. यहोशुआ पहिला अध्याय, यहोशू पहला अध्याय आम्ही वाचू. यहोशुआ पहिला हम अध्याय. पढ़ेंगे. यहोशू पहला अध्याय. थँक यू होली स्पिरिट. पाच वचन वाचूया. 5 वचन को पढ़ेंगे. पहला ही अध्याय. भविष्यवाणी मी चर्च सोडून बाहेर मिनिस्ट्रीला जाण्याच्या अगोदर मला देवाच्या सेवकाने दिली होती. जब कलीसिया को छोड़कर मैं बाहर सेवकाई के लिए जा रहा था, तब ये भविष्यवाणी परमेश्वर ने उसके दास के द्वारा मुझे दी थी. यहोशुआ पहिला अध्याय 5 वचन. आणि मी या ठिकाणी मोठेपणा गाजवत नाही, और यहाँ पे मैं अपना बड़प्पन नहीं बता रहा. आणि मी जे भविष्यवाणीचं बुक घेऊन पण जे निराशामध्ये बसलेले आहेत, जो भविष्यवाणी का किताब लेकर भी निराशा में बैठे हैं, आणि आज मी त्यांना जाग करायचा प्रयत्न करतो. आज मैं उनको जगाने का प्रयास कर रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. आणि मीटिंगची माझी पहिली सुरुवात आहे, और सभा की मेरी पहला दिन आणि है. मी कधी दुसऱ्या समोर बोललो नाही. और मैं कभी किसी दूसरों के सामने नहीं बोला. माझ्या वरिष्ठ सेवकाने माझ्यासाठी प्रार्थना मेरे केली, बड़े सेवकों ने मेरे लिए प्रार्थना आणि की, त्यांनी प्रॉफेसी केली. और उन्होंने यहोशुआ भविष्यवाणी पहिला की. अध्याय 5 वचन यहोशू पहला अध्याय 5 वचन वाचूया. पढ़ेंगे. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्या पुढे उभा राहू शकणार नाही.
या चर्चला मी मोठे मोठे प्रॉफिट आणले. इस कलीसिया में मैंने बड़े बड़े वो भविष्यवक्ता को लेके आया. दुसऱ्या दिवशी विचारतोय दूसरे दिन पूछता हूँ मीटिंग कशी झाली, सभा कैसी हुई. लोक काय म्हणतात माहित आहे, लोग क्या कहते हैं पता है, चांगलं बोलले, अच्छी बात की है, तुमच्यासारखं नाही. आपके समान नहीं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या दासाने माझ्यासाठी प्रॉमिस केली, परमेश्वर के दासों ने मेरे लिए भविष्यवाणी की. आज पण ती पकडून ठेवलेली आहे. आज भी वो पकड़ के रखा हूँ. हा, क्यों? पवित्र शास्त्र पवित्र शास्त्र एक प्रॉफिटिक बुक आहे. एक भविष्यवाणी की किताब आणि है. देवाला धन्यवाद द्या, हम और परमेश्वर को धन्यवाद दो. प्रॉफिटिक बुक तुमच्याकडे आहे. भविष्यवाणी की किताब आपके पास है. हे पुस्तक असं धरूया, इस किताब को ऐसा पकड़ेंगे आणि छातीला धरून म्हणूया, और सीने से लगा कर कहेंगे, आयुष्यभर आज तू कृती केली नाहीस तर ते बुक तुझ्या उपयोगाला येणार नाही. जीवन भर यदि तूने कृति नहीं की तो वो जीवनभर नाही, आता जर कृती केली नाहीस तर आयुष्यभर ते बुक तुझ्या उपयोगाला येणार नाही. अभी जब कृति नहीं की तो जीवन भर वो किताब तेरे उपयोग में नहीं मी आएगी. भविष्यवाणी करत आहे आज. मैं आज भविष्यवाणी करता हूँ. छातीला पकडाने म्हणा. जिनके पास बाइबल है अपने सीने से लगा कर कहो आणि असं म्हणा, और ऐसा कहो, आय लव्ह यू पवित्र शास्त्र. आई लव यू बाइबल. प्रभु मी तुला धन्यवाद देतो, प्रभु मैं तुझे धन्यवाद एक देता हूँ. प्रॉफिटिक बुक तू मला दिलेला एक आहेस. भविष्यवाणी की किताब तूने मुझे दी है. आणि भविष्यवाणी माझ्या हातात आहे, भविष्यवाणी मेरे हाथ में है. भविष्यवाणी माझ्या बॅगत आहे. प्रभु भविष्यवाणी मेरे बैग में है. भविष्यवाणी 24 आवर्स माझ्या घरात माझ्या टेबलवर आहे. प्रभु भविष्यवाणी 24 घंटे मेरे घर में मेरे आणि टेबल पर है. भविष्यवाणी चर्च मध्ये प्रचार करताना ते माझ्या समोर आहे. प्रभु भविष्यवाणी प्रचार करते समय मेरे सामने है आणि प्रभु. पास्टर प्रचार करत असताना ती भविष्यवाणी आम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. और पास्टर भविष्यवाणी करते समय वो भविष्यवाणी हर एक के हाथों में है. आणि देवाचं वचन मला आलं, परमेश्वर का वचन मुझे आया, कुठल्याही मनुष्याचा टिकाव तुझ्या समोर लागणार नाही. कोई भी मनुष्य तेरे सामने टिक न सकेगा. नागपूर या ठिकाणी एक सभा होती, नागपुर में एक जगह पे सभा थी. 4 वक्ते बोलवले होते 4 वक्तों को बुलाया था आणि मी शेवट नंबरला गेलो. और मैं आखिरी नंबर पे गया कारण मला पास्टरने सांगितलं होतं, क्योंकि मुझे पास्टर ने ऐसे बताया था, पास्टर तुमचा मेसेज शेवट नंबरला आहे. पास्टर आपका मैसेज लास्ट नंबर पे है. एक प्रचार चालू होता एक प्रचार चालू था आणि एक मोठा पांढरा जागा घातलेला और होता. एक बड़ा सफेद वस्त्र डाले हुए आणि एक वरिष्ठ ज्या गळ्यामध्ये खूप मोठा क्रॉस और उसके गले में बहुत बड़ा क्रॉस. आणि मी आत एंट्री करतानाच मी टेन्शन मध्ये आलो आत प्रवेश करते ही मैं टेंशन में आया. आणि बाकीच्या 3च्या मध्ये मला पास्टर बसवायला घेऊन गेले. 3 लोगों के बीच में मुझे पास्टर बैठाने के लिए ले गए. एक पण सरकना. एक भी बाजू में नहीं हो रहा. शेवटी मी म्हणलं, आखिर में मैंने कहा, पास्टर मी तिथे साईडला बस. पास्टर मैं उधर साइड में बैठता हूँ. आणि सगळे 60-70च्या पुढे होते सभी लोग 60-70 की उम्र के साल के प्रचारक. आगे थे. प्रचारक. आणि तिघांनी प्रचार केला, तीनों ने प्रचार किया, 4नी प्रचार केला. 4 ने प्रचार किया. माझा टाइम आला मेरा समय आया. आणि मी अगोदरच थंड झालो होतो, मैं पहले ही ठंड हो चुका था, पण एक आधार मला होता. लेकिन एक भरोसा आधार मुझे था. यहोशुआ 1:5 वचन, यहोशुआ 1:5 वचन. आणि घाबरू नकोस, और डर मत, पुन्हाचा टिकाव तुझ्या समोर लागणार नाही. कोई भी तेरे सामने ठहर न सकेगा. आणि मी काय त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करायला गेलो, और वहाँ पे मैं कंपटीशन करने नहीं पण एक गया, साक्ष का सांगायला लागलो, लेकिन ये गवाही क्यों बता रहा हूँ, प्रॉफिटिक बुक तुमच्याकडे आहे. भविष्यवाणी की किताब आपके पास है. आणि 4 नंबरचा प्रचारचा माझा टाइम आला. और 4 नंबर का प्रचार का समय मेरा आया. आणि मी बघितलं, और मैंने देखा लोक जांब्या द्यायला सुरू केले. लोग सोने की तैयारी में थे. कारण क्योंकि जास्तीत जास्त लोक किती सेवकांचा संदेश ऐकू शकतात. ज्यादा से ज्यादा लोग कितने दासों का प्रचार सुन सकते हैं. 1-2 नाही तर खचून चांगला असेल तर 3 प्रचार. 1-2 या यदि अच्छा हो बेहतर हो तो तीसरा प्रचारक. ऑलरेडी 3 प्रचार 4 प्रचार झाले होते. पहले ही 3 प्रचार 4 प्रचार हो चुके थे. आता माझा नंबर आहे. अभी मेरा नंबर मी आया. वचन काढणार, मैं वचन निकालू. पुढे बघितलं एकाचा बी रिस्पॉन्स नाही. आगे देखो तो किसी का रिस्पांस आणि नहीं. कुणी अर्ध्या झोपेत आहे, कोई आधे नींद में है आणि कुणी घड्याळाकडे बघायला लागलाय. और कोई घड़ियाल के और देख रहा है. काही जण सारखे जाऊन बाथरूमला जाऊन येतात. और कुछ लोग बार बार इधर उधर बाथरूम इधर जा रहे आणि हैं. एखादा व्यक्ती चर्चमध्ये उठून 2 वेळेस बाथरूमला गेला. और एक व्यक्ति तो 2 बार उठकर बाथरूम में गया. सत्य सांगतो सत्य बताता हूँ, की त्याला आता वचन ओव्हरलोड झालेला आहे. अभी उसे वचन ओवरलोड हुआ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला म्हणलो, प्रभू मैं प्रभु से कहने लगा, प्रभु मी आता काय करू. मैं अभी क्या करूं. पवित्र आत्मा मला म्हणलं, पवित्र आत्मा ने मुझसे कहा, एक सॉन्ग म्हण. एक गीत गा. आणि मग मी तिथं आपलं मराठी गाणं म्हणलं, और फिर मैंने वहाँ पे अपना मराठी गाना गाया. कारण तिथं लोकांना मराठी गाणंच येत नाही. क्योंकि वहाँ लोगों को मराठी गाना ही ऍक्च्युली नहीं मराठी आता. गाणं येतं, सच्चाई देखो तो मराठी गाना आता है, पण तिथं मराठी गाणेच म्हणत नाही. लेकिन वहाँ पे मराठी गाने गाए नहीं जाते. प्रभू कुठलं गाऊ. मैंने कहा, प्रभु कौन सा गाऊं. हे प्रभू राया, हे प्रभु राया, हे काय गाणं ये क्या गाना है, तू म्हण. तू कह दे.
आणि मग आम्ही साऊंड लावला फिर हमने साउंड लगाया। आणि त्या मुलाला जाऊन 15 मिनिटं मी मार्गदर्शन केलं, उस बच्चे को मैंने 15 मिनट तक मार्गदर्शन किया, त्याला बीट दाखवली, उसे बीट बताई, आणि त्याला रिदम सांगितलं, उसको रिदम बताया, आणि मग त्याला तयार केलं। फिर उसे तैयार किया तो नागपूरचा ऑर्गनाइस्ट होता। क्योंकि वो नागपुर का बजाने वाला था। ज्यावेळेस मोशे संघ ज्यावेळेस यहोशू वाचतो जब मूसा के साथ यहोशू होता है, आणि अनॉइंटिंगची वाट बघायची गरज नाही, अभिषेक की राह देखना आवश्यक पण नहीं, यहोशू नव्हता, लेकिन यहोशू नहीं था, म्हणून तिथल्या कालेबाला मला हलवावं लागलं। इसलिए वहाँ के कालेब को मुझे हिलाना मग पड़ा, त्याला बीट लावली, और फिर उसने बीट लगाई, आणि मग मी एक सॉन्ग म्हणलं, फिर मैंने एक गीत गाया। रक्तात जीवन शब्दात तारण दिलेस प्रभू तू मजला, धुंदीत राहुनी स्तुती करूनी सांगू साऱ्या जगाला। रक्तात जीवन शब्दात तारण दिलेस प्रभू तू मजला, धुंदीत राहुनी स्तुती करूनी सांगू साऱ्या जगाला। हे प्रभु राया, हे प्रभु राया, तुझीच माया, तुझीच माया, आलो मी चरणी, आलो मी चरणी येशू राया। आणि हे सॉन्ग चालू आहे, और ये गीत चालू है, मी डोळे उघडले, मैंने आंखें खोली, पुढे बघितलं, आगे देखा, असा एकही व्यक्ती नव्हता ऐसा एक भी व्यक्ति नहीं था ज्याच्या डोळ्यात अश्रू जिसके नव्हते, आंखों में आंसू नहीं असा थे, एकही व्यक्ती नव्हता ऐसा एक भी व्यक्ति नहीं था जो बरा झाला नव्हता। जो चंगा नहीं हुआ था। दुसऱ्या दिवशी मला पास्टरने फोन करून सांगितलं, दूसरे दिन मुझे पास्टर ने फोन करके बताया कॅन्सरच्या गाठी बरी झाल्या, कैंसर की गांठियां चंगी हुई, आणि नागपूर या साईडला पाइल्सचा आजार जास्त आहे, और पाइल्स नागपुर इस साइड में पाइल्स की बीमारी ज्यादा है, मूळव्याधचा त्रास जास्त आहे। मूलव्याध का तकलीफ बीमारी का? ज्यादा है। क्यों? त्या भागाला उष्णता जास्त आहे, उस जगह उस एरिया में उष्णता ज्यादा आणि है, काही धूप ज्यादा है, लोकांनी तिथल्या लोकल पास्टरला फोन करून और सांगितलं, कुछ लोगों ने लोकल पास्टर को फोन करके बताया आमचे पाइल्स बरे झाले। हमारे पाइल्स चंगे हुए। कशाने? किसके द्वारा? नॉट प्रचार, प्रचार के द्वारा मी नहीं, प्रचार केलाच नाही त्यात, मैंने प्रचार नहीं किया, एक गीत फक्त गायलं। एक गीत एक गाना सिर्फ गाया। मी म्हटलं पास्टरांना, मैंने कहा पास्टर को तुम्ही मला पाकिट दिलं नाही तर परवा नाही, आप मुझे पैकेट नहीं दो तो परवाह नहीं, पण मी काय पुढे प्रचार करणार, लेकिन मैं आगे प्रचार नहीं करूंगा। लोकांचा स्टॅमिना संपलेला आहे। लोगों का स्टेमिना खत्म हो चुका। एक सॉन्ग मात्र मी म्हणतो, एक गीत मैं गाता हूँ, गीत म्हणत असताना गीत गाते समय दुष्ट आत्मे निघायला लागले, दुष्ट आत्मा निकलने लगे, हजारी लोक बरी व्हायला लागले, बीमार लोग चंगे हुए चार लगे, प्रचारानंतर पण लोक नाचायला लागले, चार प्रचार के बाद भी लोग नाचने लगे, आणि मी इतका ब्लेसिंग झालो। और मैं इतना आशीषित हुआ। परमेश्वर मला म्हणाला, परमेश्वर ने मुझसे कहा, सर सर पुढे बघू नका, आगे मत देखो, पाठीमागं बघा, पीछे देखो। चारीच्या चारी बिशप, चारों की चारी बिशप, चारीच्या चारी बिशप, चारों की चारों बिशप, आणि तोंडावर पडून रडत होते, और मुंह के बल गिरकर रोने लगे, आणि चारीच्या चारी प्रचारक, और चारों के चारों प्रचारक, आणि आपल्या तोंडावर पण रडत होते, और अपने मुंह के बल गिरकर रोने लगे। आणि जो प्रचार मी करलो त्या चर्चचे पास्टर ऑनलाईन असतात, और जो प्रचार मैं कर रहा हूँ उस चर्च के पास ऑनलाइन होते हैं। आणि ज्यावेळेस मी मागं बघितलं, जब मैंने पीछे देखा, आणि ते ज्यावेळेस आम्ही तिथून मीटिंग झाल्यावर जेवणासाठी गेलो, वहाँ से मीटिंग खत्म होने के बाद हम खाना खाने गए, तिथं पण मी लेट होतो, वहाँ पे भी मैं देरी से कारण मी था, लोकांसाठी प्रार्थना करतो। क्योंकि मैं लोगों के लिए प्रार्थना कर रहा था। चार पास्टर डायनिंग टेबलवर बसले होते, चार पास्टर डाइनिंग पर बैठे थे, मी शेवट नंबरला गेलो, मैं आखिरी के नंबर में गया, जसे मी जेवण रूम मध्ये एंट्री केली, जैसे वो खाने के रूम में मैंने प्रवेश किया, चारीच्या चारी बिशप आपल्या डायनिंग टेबलवर उठून उभा चार राहिले, के चार बिशप अपने डाइनिंग टेबल से उठकर खड़े हुए, आणि चारही लोक मला चेअर देत होते, इथं बसा पास्टर। चार लोग मुझे कुर्सी दे रहे थे कि यहाँ पे बैठो मी पास्टर। म्हटलं मी एकटाच आहे, मैंने कहा कि मैं अकेला मी हूँ, चार खुर्चीवर बसू शकत, मैं चार कुर्सियों पर नहीं बैठ आणि सकता। ह्या ठिकाणी मी हे का सांगत आहे, और यहाँ पे मैं क्यों बता रहा हूँ? प्रॉफेटिक बुक तुमच्याकडे आहे, भविष्यवाणी की किताब आपके पास है, प्रॉफेटिक बुक तुमच्याकडे आहे, भविष्यवाणी की किताब आपके पास आणि है। ज्यावेळेस मला दुःख होतं, और जब मुझे दुख होता है, मला दुःख होतं, मुझे दर्द होता है, एक साधारण वचन सांगताना वाचलं का म्हणल्यावर काही लोक हात वर करत नाही, ये एक साधारण वचन पढ़ाते समय पढ़ा है क्या ऐसा कहते हैं तो लोग हाथ नहीं उठाते। ज्यावेळेस तुम्हाला जर ताकद समजेल, जब इसका सामर्थ आपको समझेगा, ज्यावेळेस तुम्हाला जी सामर्थ्य समजेल, जब इसकी ताकद आपको समझेगी, तर तुम्हाला हे वाचण्यासाठी वेळ कमी पडेल। तो ये पढ़ने के लिए आपको समय कम होगा। एक ख्रिस्त विरोधक व्यक्ती, एक मसीह विरोधक व्यक्ति, आणि तो खूप तिरस्कार करायचा और बायबल, वो बहुत तिरस्कार घूना करता था बाइबल एक पर। दिवस तो असं म्हणाला, एक दिन उसने ऐसे कहा, मी हे पुरं बायबल वाचीन, मैं ये पूरी किताब पढ़ूंगा, हे बायबल किती खोटं आहे ह्याचं एक पुस्तक तयार करीन, और बाइबल कितनी झूठ है इसकी एक किताब तैयार करूंगा, बायबलच्या विरोधात एक मी पुस्तक तयार करीन, बाइबल के विरोध में एक किताब तैयार आणि करूंगा, तिथं त्या पुस्तक मध्ये असं लिहिन, और वहाँ उस किताब में ऐसा लिखूंगा
बायबल मध्ये इथे तर खोटं लिहिलेलं आहे. बाइबल में यहाँ झूठ लिखा बायबल है. मध्ये इथे खोटं लिहिलेलं आहे. बाइबल में यहाँ झूठ लिखा बायबल है. मध्ये असं काहीच झालं नव्हतं. बाइबल में ऐसा कहीं कुछ नहीं हुआ. आणि त्यानं बुक छापायचं मशीन पण घेतलं मोठं. और वहाँ उसने किताब छापने की मशीन भी ले ली बड़ी. कारण का क्योंकि आता पुरं बायबल वाचायचं अभी पूरा बाइबल पढ़ना आणि बायबल खोटा हे एक बुक आपण छापायचं और बाइबल झूठ है इस किताब को हम छपवाएंगे. आणि तो बायबल वाचाय बसला. और वो बाइबल पढ़ने बैठा. उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये त्यानं बायबल वाचलं उत्पत्ति से लेकर प्रकाशित वाक्य तक उसने बाइबल आणि पढ़ी. पूर्ण बायबल वाचून झालं. और पूरा बाइबल होने के बाद आणि त्यानं छपाई मशीन कडे जाऊन और वो छापने की मशीन की ओर जाकर आणि पुस्तक छापाय चालू केलं. और पुस्तक छापने चालू किया. आणि प्रत्येक पुस्तक मध्ये असं लिहिलं होतं और हर एक किताब में ऐसा लिखा था यातला प्रत्येक शब्द खरा आहे. यहाँ का हर एक शब्द सच्चा है. ह्याच्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. यहाँ का हर एक शब्द सच्चा है. आणि त्याच्यानंतर त्यानं प्रभू येशूचा स्वीकार केला क्योंकि उसके बाद उसने प्रभु यीशु को मसीह को आणि ग्रहण कर पूर्ण लिया. जीवन आपल्या येशूला देऊन और टाकलं. अपना पूरा जीवन यीशु को दे दिया. का एक ख्रिस्त विरोधक व्यक्तीचं जीवन बदललं. क्यों एक मसीह विरोधी व्यक्ति का जीवन बदल कारण गया. तुमच्या हातामध्ये जे आहे क्योंकि आपके हाथों में जो एक है प्रॉफिटिक बुक आहे. एक भविष्यवाणी की किताब एक है. प्रॉफिटिक बुक आहे. एक भविष्यवाणी की किताब की बुक त्याचा है. आदर करा. उसका सम्मान करो. त्याचा सन्मान करा. उसका आदर करो. त्याच्यावर प्रेम करा. उस पर प्रेम करो. त्याची काळजी घ्या. उसकी चिंता लो. रोज वाचन घोषणा करा. रोज पढ़कर अंगीकार करो. रोज वाचून घोषणा करा. रोज पढ़कर अंगीकार आणि करो. एक दिवस जर तुम्ही वाचलं नाही एक दिन यदि आप नहीं पढ़ो तुम्ही असं म्हणा आप ऐसा कहो आज मला जीवन मिळालं नाही. आज मुझे जीवन नहीं मिला. बायबल रोज वाचायला पाहिजे. बाइबल रोज पढ़ना चाहिए. कुठं लिहिलंय कहाँ पे लिखा जे है. आपण म्हणत नाही तिथे लिहिलंय. जो हम नहीं कहते वहाँ पे लिखा जे है. आपण म्हणत नाही त्या वचनात लिहिलंय. जो हम बोलते नहीं उस वचन में लिखा है. कुठं लिहिलंय कहाँ पे लिखा है. आमची रोजची भाकर जमास. हमारी रोज की रोटी आज हमें दे. बायबल कसा आहे बाइबल कैसा है. रोजची भाकर आहे. रोज की रोटी है. रोज तू ते खाल्लं पाहिजे. रोज तू खाना तर चाहिए. तुझ्या अंगामध्ये नवीन ताकद येईल. क्योंकि तेरे शरीर में नई ताकत आएगी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबलवर हमेशा प्रेम करणार आहेस बाइबल पर हमेशा प्रेम करने वाला बन. का क्यों. ते एक प्रॉफिटिक बुक आहे. वो भविष्यवाणी की किताब है. ते प्रॉफिटिक बुक आहे. भविष्यवाणी की किताब है. आणि एक व्यक्ती प्रभूकडे आला एक व्यक्ति प्रभु के पास आया. आणि काही कारणास्तव तो प्रभूपासून मागे गेला कुछ कारणों से वो प्रभु से पीछे गया. आणि ज्याने त्याला सुवार सांगितले और होते जिसने उसे सुसमाचार बताया था त्याला जाऊन तो असं म्हणाला उसको जाकर वो कहने लगा हे तुमचं पुस्तक परत घ्या. ये आपका किताब वापस लो. त्या मूर्खाला माहित नाही उस मूर्ख को पता त्याच्या नहीं. जीवनातली प्रत्येक भविष्यवाणी त्यानं परत केलेली आहे. उसके जीवन की उसकी हर एक भविष्यवाणी उसने वापस. बायबल असं सांगतं बाइबल ऐसा बताती है. दावीद बायबल न्यायला घाबरला. दाऊद बाइबल लेने के लिए डरा. बायबल न्यायला घाबरला. बाइबल ले जाने के लिए डर गया. जुन्या करारामध्ये बायबल होतं. पुराने नियम में बाइबल था. भविष्यवक्ता सांगतो त्यावेळेस जरा उलट्या पद्धतीने सांगतो. भविष्यवक्ता जब बताता है तब उल्टे तरीके से बताता है. दोन दगड होते दो पत्थर थे ज्याच्यावर आज्ञाच्या पाट्या लिहिल्या होत्या. जहाँ पे आज्ञा लिखी थी. त्या आज्ञाच्या पाट्याच्या कोशात होत्या. उस आज्ञा के पत्थर उस संदूक में थी. ते दोन दगड म्हणजेच नवीन करा आणि जुना करा. वो दो पत्थर यानी ही नया नियम और पुराना नियम. आत्मिक क्षेत्रात ते बायबल आहे. आत्मिक हिस्सों में वो बाइबल दावीद है. म्हणाला दाऊद ने कहा आणि त्या बलिष्ठांनी नेलं. और उस पलिश्ती ले गए. त्यांच्यावर मरी आली. उनके ऊपर मृत्यु आई. त्यांना पाइल्सचा आजार झाले. उनको पाइल्स की तकलीफ हुई. त्यांच्या मूर्त्या मोडून पडल्या. उनकी मूर्तियां तोड़कर टूटकर गिरी. मी काय याला माझ्या घरी नेणार. मैं इसको मेरे घर में नहीं त्यानं ले आपल्या जाऊंगा. दासाला देऊन दिलं. उसने अपने दास को दे दिया. त्या दासानं आपल्या घरात न ठेवलं. उस दास ने अपने घर में ले जा रखा. बायबल असं सांगतं बाइबल ऐसा बताती त्याची है. वृद्धी 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 होत गेली. वो बढ़ता गया बढ़ता गया बढ़ता गया. दावीद काय म्हणतोय दाऊद क्या कहता है. माझं परत. मेरा वापस दे. या मूर्खाला कधी लक्षात आलं. इन मूर्खों को ध्यान में आया ज्यावेळेस ह्यानं भविष्यवाणीचं बुक नाकारलं जब इसने भविष्यवाणी का किताब का इनकार किया आणि ज्याच्याकडे ते गेलं और जिसके पास जो गया त्याला डबल ब्लेसिंग. उसे दुगना आशीष. तुम्हाला कोणी बायबल कोणी परत केलेलं आहे का. आपको किसी ने बाइबल वापस की है. कोण आहे. कौन है. सिस्टर बरोबर बहन खड़ी हो जाओ. तिच्याकडे कॅमेरा मारा. उसके ऊपर कैमरा करो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कोण आहे माहित आहे. आप कौन है पता है. ज्या दावीदानं जे शास्त्र आपल्या दासाला परत केलं. जिस दाऊद को ज्या दावीदानं जिस दाऊद को कोण नाही जिस दावीदने
आपल्या दासाला जे शास्त्र परत केलं, अपने दास को जो शास्त्र वापस किया, दाविदाचा दास असल्यामुळे ब्लेसिंग होता दाऊद का दास होने के कारण आशीषित था, आणि दाविदाचं बायबल त्याच्याकडे गेल्यामुळे दुगना ब्लेसिंग आला. दाऊद का बाइबल उसके पास गया इसलिए वो दुगना आशीषित हुआ. आज तुमसाठी भविष्यवाणी करतो, आज आपके लिए भविष्यवाणी करता हूँ, तुम्ही या चर्च मध्ये दुगने अभिषेकाचं पात्र आहात. आप इस कलीसिया में दुगने आशीष के हिस्सेदार हो. कारण तुम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्र पहिले टाइम घेतलं, जब आपने बाइबल पहली बार ली, त्यावेळेस तुमच्या जीवनात जे देव करणार आहे ती भविष्यवाणी तुम्ही घेतली, आपके जीवन में प्रभु जो करने वाला है वो भविष्यवाणी आणि आपने ली, ज्यानं तुम्हाला त्याचं बायबल दिलं, और जिसने आपको उसका बाइबल दिया, त्याच्या जीवनात जे प्रभू करणार होता उसके जीवन में जो प्रभु करने वाला था ते पण तुमच्या जीवनात येणार वो आहे. भी आपके जीवन में आने वाला है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोग, देवाच्या वचनाचे कधी कंटाळू नका, परमेश्वर के वचनों पर कभी आलस मत आणि करो, वाचण्यासाठी कधी कंटाळू नका, और पढ़ने के लिए कभी मत थको. आणि बायबल उघडण्याअगोदर तुम्ही असं म्हणा, बाइबल खोलने से पहले ऐसा कहो, माझ्याकडे भविष्यवाणीचं साम्राज्य आहे, मेरे पास भविष्यवाणी का साम्राज्य है, आणि आज एक भविष्यवाणी मी करत आहे. और आज एक भविष्यवाणी करता हूँ. 4 दिवसापाठीमागे मी प्रार्थनेला बसलो 4 होतो, दिन पहले मैं प्रार्थना के लिए बैठा, मी अन्य भाषेत प्रार्थना करतो. मैं अन्य भाषा में प्रार्थना कर रहा था. 2021 मध्ये एक भयानक घटना घडणार आहे, ती प्रोफेसला प्रभूने सांगितलेली आहे. 2021 में भयानक घटना घटने वाली है, ये प्रोफेसी में प्रभु ने मुझे बताया, आणि मी प्रार्थना shock में झालो. बताया, और मी मैं shock अचंबा झालो. हुआ. अलग जा सगळेजण इकडे. सभी लोग ध्यान दो. आणि हे जे भविष्यवाणी आहे बरोबर हे करून ठेवा नंतर, कारण आपल्याला नंतर दाखवायचे पूर्ण झाल्यावर. ये भविष्यवाणी पूरी होने के बाद हमें दिखानी है. आणि मी 2 पाणी बघितले, मैंने 2 पानी जलों को देखा, एक समुद्र बघितला एक समुंदर, आणि एक नदी बघितली. एक नदी. आणि समुद्राचं पाणी प्रेशरनं बाहेर आलेलं आहे, समुंदर का पानी बड़े दबाव से बाहर आया. आणि त्याच्यानंतर मी नदी बघितली. उसके बाद मैंने नदी देखी. समुद्राचे पाणी मात्र प्रेशरनं बाहेर आलं, समुंदर का पानी प्रेशर से बाहर आया. तिथं काय मला हानी दिसली नाही, वहां पे कुछ हानि मुझे नहीं पण दिखाई नंतर मी दी, एक नदी बघितली. लेकिन बाद में एक नदी मैंने ती देखी, नदी पात्र सोडून बाहेर येत आहे, और वो नदी अपना पात्र छोड़ के बाहर आ आणि रही है. पुष्कळ लोकांचं नुकसान झालं. बहुत लोगों का नुकसान हुआ. मी माझ्या प्रार्थनेतून उठल्यावर माझ्या मिसेसला सांगितलं, मैंने प्रार्थना में उठने के बाद मेरे पत्नी से आणि बताया, मी पत्नी को सुनामीचं या बताया. वर्षात सुनामीचं मी दर्शन बघितलं, इस साल में सुनामी का दर्शन मैंने आणि देखा, महापुराचं मी दर्शन और बघितलं. महा जल प्रलय का मैंने दर्शन बी देखा. केअरफुली, सुधीलो, आणि खूप काळजीपूर्वक असा, और अपनी चिंताजनक रहो, कारण क्योंकि ह्या वर्षामध्ये इस साल में आणि मी पाणी पात्र सोडून बाहेर येतेला बघत आहे. मैं पानी अपना पात्र छोड़कर बाहर आते देख रहा हूँ. आणि मी काय करायला लागलो, और मैं क्या कर रहा हूँ, मी त्या पाण्यात उतरलोय मैं उस पानी में उतरा आणि आपल्या लोकांना उचलून घेऊन चाललो. और अपने लोगों को उठाकर ले जा रहा हूँ. प्रॉफेटिक अनॉइंटिंगच्या खाली असणाऱ्या एक व्यक्तीला त्या पाण्याची हानी होणार नाही. भविष्यवाणी के नीचे रहने वाले एक ही व्यक्ति को उस पानी की हानि नहीं होगी. ह्या वर्षी मी जे दर्शन बघितलं तुम्हाला शेअर केलेलं आहे. और इस साल मैंने जो दर्शन देखा आपके साथ मैंने वो बांटा. देवाच्या सानिध्याला पकडून ठेवा. और परमेश्वर की उपस्थिति को पकड़े रहो. या आपण सर्वजण आपल्या जागेवर आइए सभी लोग अपने जगह पे खड़े हो जाएं. रिबाला खाराबा शदाला बारा. माहित नाही ते पूर आपला असेल किंवा बाहेरच्या राज्याचा असेल, पता नहीं ये बाढ़ अपनी होंगी या बाहर के राज्यों की पण होंगी, ह्या वर्षामध्ये मी पाणी बाहेर येताला बघत आहे. लेकिन इस साल में पानी बाहर आते हुए मैं देख या रहा आपण हूँ. सर्वजण आपले डोळे बंद करूया आइए सभी लोग अपनी आंखें बंद आणि करेंगे प्रभूला सांगूया, और प्रभु को हे बताएंगे, संकट नको प्रभू, प्रभु ये संकट नहीं चाहिए. दया कर देवा, प्रभु दया कर, कृपा कर देवा. अनुग्रह कर. लोक हिंसक होत चाललेले आहेत लोग हिंसक होते जा रहे आणि हैं, लोकांची प्रीती थंडावत आहे और लोगों का प्यार कम होते आणि जा रहा है. देवाविषयीचा आवेश लोकांचा कमी होत परमेश्वर आहे का उत्साह लोगों के बारे में कम आणि हो रहा है, देवाविषयीचं महत्व लोक सोडून और टाकत आहेत प्रभू. परमेश्वर का महत्व लोग छोड़ रहे आणि हैं. प्रार्थना जीवन लोक सोडायला लागले प्रार्थना प्रभू. लोग जीवन छोड़ रहे आणि हैं, तुझं संकट आमच्या देशावर येऊ नये प्रभू, और तेरा संकट हमारे देश पर न आणि आए, कोणत्या देशावर हे संकट येऊ नये और किसी भी देश पर ये संकट न आणि जे आए. दृष्टांत तुम्हाला दाखवलेला और आहे जिस दृष्टांत को तूने मुझे तेव्हा दिखाया मी है, कशी प्रार्थना करू मला समजत प्रभु नाही. मैं कैसी प्रार्थना करूं मुझे समझ में नहीं आ मनुष्य रहा. देहात असताना एकच प्रार्थना करेन मनुष्य देह में होते हुए ऐसी प्रार्थना करूंगा, आणि अजून एक चान्स प्रभू लोकांना और दे. एक मौका लोगों को दे दे. आणि पाणी जे पात्र सोडून बाहेर येत और आहे पानी जो पात्र छोड़कर बाहर आ प्रभू रहा त्या है, नियंत्रणामध्ये येऊ दे. प्रभु वो कंट्रोल में होने दे. येशूच्या नावामध्ये प्रभू. यीशु के नाम से प्रभु. जरी लोक असं म्हणतील प्रभू, यदि लोग ऐसा कहे, पास्टर संदीपने केली भविष्यवाणी खरी झाली नाही, पास्टर संदीप ने की गई हुई भविष्यवाणी पूरी नहीं हुई, हरकत नाही प्रभू, कोई बात पण नहीं, बाहेर येणारं पाणी थांबू दे येशूच्या नावात. लेकिन बाहर आने वाला पानी रुकने पाए आणि यीशु के बाहेर नाम से. येणारं थांबू दे पाणी येशूच्या नावात. बाहर आने वाला पानी रुक जाए यीशु आणि के या नाम वर्षामध्ये से. पवित्र आत्मा मला ते सांगत इस आहे साल में पवित्र आत्मा मुझे यही बता आणि रहा है, पुराची स्थिती मी बघत आहे. और बाढ़ की स्थिति में देख रहा देवाच्या हूं. लोकांना आपल्या प्रार्थना जीवन मजबूत करा. परमेश्वर के लोग अपने प्रार्थना
प्रार्थना में जीवन को मजबूत आणि करो। ह्या वर्षाची भविष्यवाणी आहे और इस साल की भविष्यवाणी जो है, चर्च मध्ये आहे जो कलीसिया में तो है, सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये वो आहे, सुरक्षा की घेरा में तो है, सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये वो आहे, सुरक्षित है, तो सुरक्षेच्या वो घेऱ्यामध्ये आहे. सुरक्षा के घेरे आणि में मी या है। दिवसामध्ये बघायला लागलो और इन दिनों में मैं देख आणि रहा पाणी हूँ लोकांचं नुकसान करणार आहे. और कुछ लोगों का नुकसान होने वाला है। पाणी लोकांचं नुकसान करत पानी आहे. लोगों का नुकसान कर रहा है। येशूच्या नावामध्ये प्रभू यीशु के नाम या से सगळ्या संकटावर तुझी कृपा परत इस येऊ सारे दे. संकट पर तेरी कृपा फिर से आने सर्वजन दे। प्रार्थनेमध्ये जाऊया, सभी लोग प्रार्थना में जाएंगे, भविष्यवाणी करूया, भविष्यवाणी करेंगे, आमचा देश सुरक्षित असू हमारा दे. देश सुरक्षित रहे। बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा ज्या बताती है, देशाचा परमेश्वर यहोवा आहे जिस देश का परमेश्वर यहोवा ते है देश आशीर्वादित वो आहे. देश आशीषित है। ही भविष्यवाणी मी घोषित करतो इस प्रभू, भविष्यवाणी को घोषणा करता आणि हूँ। माझा जिल्हा प्रभू सुरक्षितेमध्ये असो, और मेरा जिला सुरक्षा में रहे, माझं राज्य प्रभू मेरा सुरक्षितेमध्ये राज्य असो, सुरक्षा में रहे, माझा देश प्रभू मेरा सुरक्षेमध्ये असो, देश सुरक्षा में आणि रहे, अनेकांवर येणारं संकट थांबलं जाऊ और दे बहुतों प्रभू, के ऊपर आने वाला संकट रुक आणि जाए, पाण्याच्या द्वारे होणारी नुकसानी थांबली जाऊ पानी दे के प्रभू. द्वारा होने वाली हानि रुक संदाना जाए। मारा बाना मारा बाना मारा बाना मारा बाना मारा बाना मारा बाना रिवाना मारी हंदाना अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. रिबा बाबा सगळेजण अन्य बाबा भाषेमध्ये बाबा प्रार्थना बाबा सभी करूया. लोग देव अन्य भाषा अशा में काही प्रार्थना गोष्टी अशा दाखवतो परमेश्वर ऐसी कुछ बातें ऐसे ही बताता की है, मंडळीनं प्रार्थना करून त्या थांबवाव्या, कलीसिया प्रार्थना करके उस बात आणि को देव रोके। अशा काही गोष्टी त्याच्या संदेशाला अशासाठी दाखवतो परमेश्वर ऐसी कुछ बातें उसके भविष्यवक्ता को दिखाता की है, मंडळीनं प्रार्थना करून त्याच्यावर नियंत्रण घ्यावं, कलीसिया प्रार्थना करके उस पर नियंत्रण ले, आणि काही प्रार्थना करू नका, और कुछ भी प्रार्थना मत करो, फक्त अन्य भाषेमध्ये. केवल अन्य भाषा में प्रार्थना करो। रिबा बाबा 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 रियांदाना, केवल अन्य भाषा में प्रार्थना करो, केवल अन्य भाषा में प्रार्थना करो। जो कुछ करेगा वो प्रभु करेगा। री बाबा 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 रियांदाना 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 सिबिरि बिरि 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 सी बाबा 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 रियांदाना 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 माझ्या देशावर दया कर, सिबिरि बिरि 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 माझ्या देशावर दया कर, मेरे देश पर अनुग्रह कर, माझ्या जिल्ह्यावर दया मेरे कर, जिला पर अनुग्रह कर, माझ्या तालुक्यावर दया कर, मेरे तालुका पर दया माझ्या कर, राज्यावर दया मेरे कर राज्य पर दया कर। प्रभू. पाणी आटोक्यात येऊ दे, प्रभु पानी कंट्रोल में आनी पाणी चाहिए, आटोक्यात येऊ दे प्रभू, पानी कंट्रोल में रहे, पाणी नियंत्रणामध्ये येऊ पानी दे. कंट्रोल में रहे। शंदना ओ हालेलुया 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 हालेलुया। प्रभु हम ग्रहण करते हैं कि बाइबल ये भविष्यवाणी की किताब है, और बाइबल में ही तेरा वचन कहता है कि जब तू जल से जाए तो जल तुझे डुबा न सकेगा। और प्रभु जी आज प्रभु हमें कोई भी जल डुबा न सकेगा, कोई भी जल हमारी हानि न कर सकेगा। इस वचन को हम हमारे देश पर अंगीकार करते हैं प्रभु जी, इस वचन का हम अंगीकार करते हैं कि जल हमें डुबा न सकेगा, और कोई भी आंधी तूफान प्रभु हमारा नाश न कर सकेगी प्रभु जी, क्योंकि तेरा वचन हमारे साथ है। रीबाना मा शंदाना राबाना मा सिंधे रे बेने में प्रभु बाइबल के हर एक वचनों का अंगीकार करते हैं, बाइबल के हर वचनों का घोषणा करते हैं प्रभु जी कि तू हमारे सुरक्षा के लिए परमेश्वर पिता अपने स्वर्गीय दूतों को हमारे निमित्त भेजता है राजा। और तुझे धन्यवाद देते हैं प्रभु जी कि हर समय तू हमारी सुधि लेता है राजा।